आजच्या या संवादाला फार छान नाव दिले टॉक शो. याची आपण सुरुवात करणार आहोत. माझा प्रयत्न असणार आहे की मी कमीत कमी बोलावं. मी व्यवसायानं प्राध्यापक आहे. अगोदर 50 मिनटं आणि NEPमध्ये 60 मिनटं असं जरी नियोजन ठरवून दिलेलं असलं तरीसुद्धा मी एका सूत्राचं काम करणार आहे. जसा एक हार असतो आणि हारामध्ये जो दोरा असतो त्या दोऱ्यानं हार गुंफायचा नक्की असतो, पण त्यानं दिसायचं नसतं. माझा प्रयत्न मी दिसणार नाही असाच असेल. या तिघांना बोलकं करणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. पण या टॉक शोचं सुरुवात करत असताना आपल्या देशाला वेगवेगळी नावं आहेत. यातलं एक नाव आहे भारत. अतिशय आगळं वेगळं नाव आहे भारत. भा म्हणजे आभा, भा म्हणजे प्रभा, आणि या आभेमध्ये आणि प्रभेमध्ये रत असणारा देश म्हणजे भारत. जगाच्या पाठीवरती शेकडो देश असतील, पण ज्ञानामध्ये प्रज्ञेमध्ये रममान झालेला जो देश आहे त्या देशाचं नाव भारत आहे. म्हणून तर एक कवी म्हणून गेला आहे की ग्रीक रोमा युनानी सब मिट गए जहाँ से, मगर अब तक है बाकी नामो निशा हमारा. अशा या भारतामध्ये अनेक घटक राज्य आहेत, काही केंद्रशासित प्रदेश आहेत, पण त्या प्रदेशामधला एक प्रदेश, ज्याला प्रदेश कसं म्हणावं, कारण नुसता प्रदेश नाही तर तो महाराष्ट्र आहे. म्हणजे भारत नावाच्या राष्ट्रामध्ये एक स्वतंत्र असणारं राष्ट्र महाराष्ट्र. कशाच्या बळावरती या राष्ट्राला महाराष्ट्र म्हणायचं? तसं तर परिवर्तनाची प्रबोधनाची परंपरा महाराष्ट्राच्या जोडीनं बंगालमध्ये पण होती, पण महाराष्ट्राला वेगळं ठरवलं कुणी? तर वेगळं ठरवलं वारीने, वेगळं ठरवलं दिंडीनी, वेगळं ठरवलं वारकऱ्यांनी. म्हणून आपल्या सगळ्यांचा एकच DNA आहे आणि तो आहे वारकरी. आम्हा सगळ्यांचा आणि तुम्हा सगळ्यांचा सुद्धा. आणि म्हणून हा जो DNA आहे तो डिकोड करण्याचं काम आपण आजच्या या संवादाच्या माध्यमातून करणार आहोत. म्हणजे बघा बरं का, आजच्या या संवादाची सुरुवात करत असताना सचिन परब कसे घडले हे उलगडून दाखवायचं काम मी करणार नाही. आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. संदेशजींबद्दल सुद्धा तेच आहे. रुचिकाजींचा शो काल तुम्ही बघितला आहे. पण या सगळ्यांपेक्षा सुद्धा जे सार्थ असं शीर्षक या टॉक शोला दिलेलं आहे ते काय आहे? रिंगण, वारी आणि कीर्तावणी. मी सुरुवात करताना असं म्हणेन, 4 कोस पर पानी बदले 8 कोस पर बानी. 4 कोस पर पानी बदले 8 कोस पर बानी. रंग अलग है, रूप अलग है, छाँव अलग है, धूप अलग है, अलग अलग है सब, लेकिन दिल है हिंदुस्तानी. लेकिन दिल है हिंदुस्तानी. रिंगण, वारी और कीर्तावनी. या 3 वेगळ्या भाषा, एक शब्दांची भाषा, दुसरी छायाचित्रांची भाषा, तिसरी नाट्याची भाषा. ही भाषा आपण डिकोड करण्याचा प्रयत्न करूयात. सुरुवात आपण सचिनजी आपल्यापासून करूयात. मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतोय. आचार्य यात्रेंनी असं म्हटलंय की बाकी सगळ्या प्रदेशांना भूगोल आहे आणि महाराष्ट्राला इतिहास. महाराष्ट्राला एवढा असा समृद्ध इतिहास आहे, पण एवढा समृद्ध इतिहास असताना पण महाराष्ट्राचं जे विस्मरण आहे ते इतकं गडद आहे की आपणाला आपल्या परंपरा पुन्हा पुन्हा लक्षात आणून द्याव्या लागतात. तसे तुम्ही पत्रकार आहात, त्यातल्या त्यात तुम्ही राजकीय पत्रकार आहात. मग एका राजकीय पत्रकाराला राजकारणात इतक्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा राजकारणाबद्दल काहीतरी सांगण्यापेक्षा सुद्धा आपल्या परंपरेकडे घेऊन जावं, तरुण पिढीला घेऊन जावं असं वाटलं, आणि त्या वाटण्यातनं रिंगणचा जन्म झाला. माझा पहिला थेट प्रश्न आहे तुम्हाला आता की रिंगणच्या जन्माची गोष्ट कोणती आहे? कसं जन्माला आलं रिंगण? ते माझी आजी वारीला जायची पंढरपूरला. तिच्याबरोबर 8वी 9वीला असताना मी तिचं बोट धरून जायचो. पंढरपूरला जायचं म्हणजे आम्ही कोकणातली माणसं, आम्ही काय आषाढीला जात नाही, पाऊस असतो खूप. तर आम्ही कार्तिकीला जाणारी माणसं. कार्तिकीला ती पण काय असं घरी काय सांप्रदायिक परंपरा वगैरे अशातलाही भाग नाही, पण ती जायची आणि तिच्याबरोबर मी जायचो फक्त. आणि 9वी 10वी 8वी 9वी 10वी असं कधीतरी 2-3 4-5 वेळा गेलेलो आहे. आणि त्या पांडुरंग विठोबा हा गोष्टच अशी आहे की ते एकदा पकडलं की सोडत नाही.
आणि तर आणि मग नंतर पत्रकारिता महाराष्ट्रभर देशभर फिरलो. संसद, विधानसभा, सगळी मोठी टी व्ही, प्रिंट, जर्नलिझम, मोठी मोठी पदं भूषवली. ते करत असताना गोंधळ व्हायचा खूप. म्हणजे आपण नेमके कोण आहोत हे कळत नव्हतं. म्हणजे ते असं जनरल आहे, पण मी 92चा 10वी आहे. तर तो आम्ही जे 90च्या आसपास जे 10वी झालेली पोरं आहोत ना, त्यांचा खूप प्रॉब्लेम झाला, विशेषतः मुंबई पुण्यातली. ती नंतर परत इथे झिरपलं, कारण तो काळ होता ग्लोबलायझेशन आलं होतं नुकतंच, आणि अचानक सगळं असं समोरचं बदलून गेल्या गोष्टी. म्हणजे एकच पेन असं टकटक करणारं किंवा हातात असायचं, आणि अचानक अशी 10-15 पेनं आली. टी व्हीवर एकच चॅनल दिसायचं, त्याच्या जागी 50-60 चॅनल अचानक दिसायला लागले. असं सगळं जगच असं अचानक पलटून गेलं होतं. तेव्हा नेमका आपली ओळख काय आहे ते शोधण्याचा जे काही प्रयत्न केले. मग आपण मराठी आहोत म्हणजे काय आहे नेमकं, आपण महाराष्ट्रीयन आहोत म्हणजे काय आहे, आपण भारतीय आहोत म्हणजे काय आहे, आपण हिंदू आहोत म्हणजे काय आहे, ह्या सगळ्या आयडेंटिटीची रेडी उत्तरं होती. पण आपण आपलं काहीतरी शोधायला पाहिजे असं. आणि मी असं म्हणतो की माझा तो शोध चंद्रभागेच्या वाळवंटात येऊन थांबला. की आपली मुळं कुठे रुजलेली आहेत, तर आपली मुळं इथे रुजलेली आहेत असं मला वाटलं. आपण जे काही बोलतो, चालतो, गाणं गातो, लिहितो, कविता, नाटक, सिनेमा, हे सगळं तिथूनच आलेलं आहे. त्याची भाषा, त्याचं वावर, त्याचं सगळं आहे ना, ते त्या संतांच्या बोलीतून आलेलं आहे. वाक्प्रचार संतांच्या बोलीतून आलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आपला विचार, आपण जो काही विचार करतो तो तिथला आहे. तुम्ही जे म्हणालात ना की महाराष्ट्र आहे, तर ते महाराष्ट्र का आहे, कारण तो विचार आहे आपल्याबरोबर. आणि वारी ते पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची, पुन्हा आठवण्याची गोष्ट आहे. मग वारकरी संप्रदाय आहेच, पण आम्ही तिघही रूढ अर्थाने वारकरी सांप्रदायिक नाही. म्हणजे सांप्रदायिक या अर्थाने की बाबा माळ घालतो का, वारीला दरवर्षी जातो का, हरिपाठ रोज म्हणतो का, व्हेज नॉनव्हेज खाण्याचं गोष्टी, या रूढ अर्थाने काय आम्ही वारकरी सांप्रदायिक नाही. पण मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे एक वारकरी परंपरा नावाची गोष्ट आहे. ती त्याच्यापेक्षा मोठा परीघ असलेली, मोठं रिंगण असलेली गोष्ट आहे. त्याच्यात पूर्ण महाराष्ट्रच येतं, कारण त्या पूर्ण महाराष्ट्रावर त्या वारकरी परंपरेचा प्रभाव आहे. तुम्ही कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही धर्माचे असा, कुठल्याही भाषेचे असा. म्हणजे आज कितीतरी, जसे हिंदू आहेत वारकरी तसे मुसलमान वारकरी आहेत. आमच्या कोकणातून ख्रिश्चन वारकरी आहेत, जैन वारकरी आहेत, लिंगायत वारकरी आहेत, बुद्ध वारकरी आहेत, मराठी वारकरी आहेत, गुजराती वारकरी आहेत, वेगवेगळ्या भाषेतले. इथे काही धर्माचा, प्रांताचा कुठलाही भाग नाही. आणि महाराष्ट्र जो आपल्या नकाशात असा आहे ना एवढा, त्याच्यापेक्षा तो खरोखर राष्ट्रव्यापी आहे. आणि त्याचं कारण वारकरी संतांनी केलेलं काम आहे. म्हणून राष्ट्र आहोत आपण, कारण ह्या भारत नावाच्या राष्ट्राला आकार आपण दिलाय, त्याला विचार आपण दिलाय. आणि त्या अर्थाने महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राला इतिहास आहे, त्या अर्थाने आपण म्हणतोय की तो इतिहास पूर्ण देशाचा आम्ही घडवलाय. विचार कसा करायचा ते आम्ही शिकवलाय, हा देश कसा चालवायचा ते आम्ही शिकवलाय महाराष्ट्राने. म्हणून आम्हाला इतिहास आहे. त्या अर्थाने बाकी इतिहास तर, पुस्तकातला इतिहास तर सगळ्या राज्यांना आहेच. बिलकुल. पण माझा प्रश्न थेट असा होता की ही सगळी परंपरा आपण आत्मसात करत होतात, विशेषत्वाने ग्लोबलायझेशन आलं, जागतिकीकरण आलं, आणि तुमची जी जडणघडण होत होती त्यातनं 2012मध्ये रिंगणचा पहिला अंक आला. 2012मध्ये. आता हा जो रिंगणचा अंक आला, तुमचा ज्या काळात अंक आला आहे त्या काळात तसं शब्दमाध्यमाचं आकर्षण तसं ओसरायला सुरुवात झाली होती. पण असं असताना सुद्धा आपणाला जे सांगायचं आहे ते शब्दांच्याच माध्यमातून सांगावं, आणि ते नियतकालिक, वार्षिक या पद्धतीनं आपण सांगावं. जसे दिवाळी अंक वाचणाऱ्यांचा एक वर्ग आहेच,
पण आषाढीला कुठला तरी एक अंक निघणार आणि तो अंक वाचणार, हे कसं सुचलं? हे का वाटलं तुम्हाला? ते मुळात त्याचा हा प्रश्न आहेच की जर दिवाळीचे अंक असतात तर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सोहळा असलेल्या आषाढीचे अंक का नकोत, या प्रश्नाचं उत्तर म्हणून रिंगण आलं की आपल्याला आषाढीचा अंक करायचा असं. त्याच्या अगोदर खूप लोकांनी कामं करून ठेवली होती. त्याच्यात एक मोठा माणूस तुमच्या बाजूला बसला, ज्यांनी वारीवर काम केलेलं आहे. त्या सगळ्यांमधून आलेली गोष्ट होती. आणि आपण काय करू शकतो? मी टी व्ही, इंटरनेट, पेपर सगळीकडे काम केलं, तर मी कम्फर्टेबल पेपर, मॅगझिन या मीडियात आहे. जास्त काम टी व्हीत केलं खरं तर, पण त्याच्यामध्ये मी जास्त होतो. तर आपण काय करू शकतो? तर आपण एक अंक काढू शकतो. मी पत्रकार म्हणून मी काही वारकरी संप्रदायाचा अभ्यासक नाही, वारकरी संत विचारांचा अभ्यासक नाही, मी काही कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार नाही, मी उरूढ अर्थाने साधक नाही. मी कोण आहे? तर मी पत्रकार आहे. मग मी पत्रकार म्हणून ही सगळी परंपरा कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो, असा विचार आला. आणि मग तो कसा मांडायचा? आणि हे सगळं केवळ स्वतःच्या आनंदासाठीच होतं आहे आणि जिथपर्यंत चालत राहील ते माझ्या स्वतःच्या आनंदासाठीच मला करायचं आहे. जे तुम्ही म्हणाल तरुणांपर्यंत घेऊन जायचं आहे, ते पण माझ्या आनंदासाठीच घेऊन जायचं आहे. त्याच्यात काही असं काही फार कोणी बदलावं, काही घडावं अशातली काही अपेक्षा नाही. तर आपण ते कसं शोधू शकतो? तर बाबा, आपल्याला 750 वर्षांपूर्वी संतांनी काय केलंय त्याच्यापेक्षा आज ते कसे रिलेव्हंट आहेत, आज त्यांचं पाऊलखुणा कुठे असतील, आज त्यांचा नेमका प्रभाव काय आहे, असं शोधायचा प्रयत्न केला. म्हणजे 2012 साल. आणि त्याच्यासाठी माझ्याबरोबर जे सगळे मित्र होते ते त्या सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता मी म्हटलं की रिपोर्टाजच करायचं. रिपोर्टाज म्हणजे एखाद्या ठिकाणी जायचं आणि तिथे त्या संतांच्या पाऊलखुणा शोधायच्या. म्हणजे नामदेवराय आहेत, तर नामदेवराय, आम्ही नरसी नामदेवला आलो, आमचा मित्र, त्यांनी तिथे नामदेवरायांचा शोध घेतला. मग पंढरपूरला गेला, आळंदीला गेले आमचे मित्र, आम्ही घुमानला गेलो. निलेश बने म्हणून माझा मित्र आहे, तो घुमानला गेला. कोणीतरी लिहिण्यासाठी खूप वर्षांनी 2012 साली घुमानला गेलो होतं. मी त्या प्रक्रियेकडे येणार आहे, पण यातली एक महत्त्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. एकंदरीत आपल्या संत परंपरेमधली एक महत्त्वाची गोष्ट काय, की आपण शोध घेतला पाहिजे की आपण कोण आहोत आणि आपण काय करू शकतो. काका कालेलकर खरं तर पत्रकारांबद्दल जे म्हणतात, तुम्हाला लागू होत नाही, तुम्ही अपवाद आहात, ते असं म्हणतात की पत्रकार हे ढगांच्या गडगडाटासारखे असतात, आवाज खूप पण पाण्याचा पत्ता नाही. म्हणजे पत्रकार गरजतात खूप, गडगडाट खूप करतात, पण भरीव, कन्स्ट्रक्टिव्ह, रचनात्मक आपण काहीतरी केलं पाहिजे. अर्थात महाराष्ट्रामध्ये तसेही पत्रकार आहेत. आपण ज्या मराठवाड्यामध्ये आहोत तिथले अनंत भालेराव हे त्याच परंपरेमधले पत्रकार आहेत, पण तरी हे रचनात्मक तुमचं असणं जे आहे ना, त्यातून रिंगण उगवून आले असं मला वाटतंय. आता म्हणजे सर्वसाधारणपणे पत्रकारांकडे बघण्याची दृष्टी ही अशा पद्धतीची आहे, गडगडाट होतो. आणि पण आत्ता असं झालं आहे की सर्वच संस्थांचं इतकं अवमूल्यन झालेलं आहे की असं सगळ्यांच्या बाबतीत म्हणता येतं. बरोबर, म्हणजे कोणीही असू देत, कुठलाही याचा माणूस असू देत, त्याच्या बाबतीत, कुठल्याही व्यवसायाच्या बाबतीत असं झालेलं आहे. कारण गडगडाटच आपल्याला भावतो आहे. गडगडाट भावणं हा आपला स्वभाव झालेला आहे. गडगडाटाला मतदान करणं हा आपला स्वभाव झालेला आहे. हां, तर हे जे आहे ना, हे गडगडाटावर भारून जाणं. पण माझा असा दावा आहे की जिथे कुठे चांगलं काम सुरू आहे त्याच्या मुळाशी पत्रकाराचं काहीतरी योगदान असणारच. पत्रकाराचं योगदान असल्याशिवाय कुठलंही चांगलं काम समाजामध्ये रुजू शकत नाही. आणि ते प्रत्येकाचं कुठे ना कुठे, कुठेही काही उभं राहत असेल, रचनात्मक काम उभं राहत असेल, तिकडे पत्रकाराला योगदान द्यावंच लागणार. आणि ती आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तर हे असं असतं की काही जणांचं रचनात्मक काम दिसतं. म्हणजे पु ल देशपांडेंचं वाक्य आहे की आम्ही नियमितपणे पाळला तो अनियमितपणाच. तर मी आयुष्यात फक्त रिंगण ही एकच रिंगण ही एकच नियमित केलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे थोडंसं रचनात्मक दिसतं, पण ओव्हरऑल
लोकांनी खूप रचनात्मक काम, म्हणजे सर्वसामान्य लोक, म्हणजे सर्वसामान्य पत्रकार पण रचनात्मक काम करतात, फक्त ते असं अनेक दिवस न केल्यामुळे फक्त दिसत नाही. म्हणजे आता खोडायचं नव्हतं, फक्त असं नाही मुद्दा काय मांडला. सर, वारकरी परंपरेमधून आल्यामुळं सगळीकडे सकारात्मकच बघितलं पाहिजे आपण. यातनं त्यांचं ते निसंशयपणानं उत्तर आले. आपण जोरदार टाळ्या वाजूयात त्यांच्यासाठी. काय आहे आपल्याला? अगदी अगदी प्रश्नच नाही. बिलकुल. आता मी थोडंसं शब्दाच्या माध्यमातून चित्राच्या आणि छायाचित्राच्या माध्यमाकडे येतो. निदान शब्दांच्या माध्यमातून संतांकडे जाण्याची जी वाट आहे ती आपल्याला माहिती तरी होती. कुणी ना कुणी वेगवेगळ्या काळामध्ये ते दाखवायचं प्रयत्न पण करत होतं. म्हणजे गंबा सरदार सांगत होते की संत साहित्याची सामाजिक फलश्रुती काय आहे. इरावती कर्वे सांगत होत्या की विठ्ठल हा माझा बॉयफ्रेंड आहे. ही सगळी माणसं शब्दांच्या माध्यमातून विठ्ठलाकडे जात होती, वारकरी परंपरेकडे जात होती. पण असं आपण बघितलं नाही की शब्दांपेक्षा पण दुसरं एक प्रभावी माध्यम असू शकतं जे आपल्या परंपरेच्या संचिताचं उत्तम पद्धतीचं डॉक्युमेंटेशन करू शकतं, दस्तऐवजीकरण करू शकतं. ही गोष्ट जी आहे ना ती संदेशजी भंडारे यांना सुचली. आता खरं तर तेही एका अर्थानं तसं पत्रकारच आहेत बरं का. म्हणजे ते प्रेस फोटोग्राफर म्हणून त्यांची सुरुवात झालेली आहे. तसे तुम्ही दोघं एका कुळामधलेच आहात सर्व अर्थानंच. आता म्हणजे प्रेस फोटोग्राफर. मला असं वाटतं की प्रेससाठी जेव्हा फोटो काढले जात असतात त्यावेळेस जो पत्रकार शब्दातनं मांडत असतो ना तो प्रेस फोटोग्राफर नेमकं ते दृश्य टिपत असतो. तुम्ही सुद्धा ज्या भवतालामध्ये जे काही घडत होतं 80 आणि 90च्या दशकामध्ये ते तुम्ही बघत होतात. हे सगळं बघता बघता तुम्हाला कोनाडे जवळचे वाटायला लागले, तुम्हाला बहुरूपी जवळचे वाटायला लागले, वेगवेगळ्या शहरांचा तुम्ही शोध घ्यायला लागलात. असा तुमच्या आयुष्यामधला कोणता युरेका क्षण होता ज्या क्षणी तुम्हाला वाटलं की वारीचं सुद्धा आपण डॉक्युमेंटेशन करू शकतो. म्हणजे तुम्ही तमाशाकडून, बहुरूपेकडून, कोनाड्यांकडून वारीकडे वळण्याचा युरेका क्षण कोणता? नमस्कार. एकदम कोंडीत पकडल्यासारखं तुम्ही विचारलंय की पण आहे असं काही ना काही असतं. बघा आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक गोष्टी करत असताना कुठल्या तरी गोष्टीचा असा प्रभाव पडतो. जसं आता काल यांचं आपण नाटक पाहिलं तर त्यातनं अशा इतक्या गोष्टी लोकांच्या समोर उलगडल्या जातात ज्या कधी कधी सटकल्या जातात. म्हणजे संतांनी सांगितलंय आपण ते वाचतो, गुणगुणतो, दाखलासुद्धा देतो, पण तेव्हा असं प्रभावी पद्धतीने समोर येतं तेव्हा ते घुसतं. तसं मी पत्रकार म्हणून 88 ते 2000 काम करत होतो. मी सकाळ नावाच्या वर्तमानपत्रात काम करत होतो आणि सकाळ हे त्या काळात एकमेव वर्तमानपत्र होतं की जे वारी नियमित कव्हर करायचं. आणि फोटोग्राफर म्हणून मी जायचो आणि त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे फोटोग्राफीचे आत्ताचं डिजिटलसारखं नव्हतं. त्यामुळे तो फोटो घेऊन आपल्या ऑफिसमध्ये यायचा रात्री 12-1 वाजेपर्यंत, डेव्हलप प्रिंट करायचा, रातोरात ते छापायला द्यायचं. त्याच्यामध्ये ते छायाचित्र काढणं आणि पोचवणं एवढंच एक काम होतं जे सगळ्यात जास्त काळ प्रवासामध्ये जायचा. रिअलाईज करणं कमी होतं. पण तरीसुद्धा त्या काळात आपण देबा मोकाशी नावाचे थोर पत्रकार, त्यांनी पालखी नावाचं पुस्तक 61 साली लिहिलं होतं. गुंथर सोनथायमर सारखी व्यक्ती होती ज्यांनी वारी 28 साली वारी नावाची फिल्म केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर फार फेमस फिल्म आहे आणि तीच आपल्या सगळ्या कामाचा पाया मी मानतो अनेक लोकांच्या. त्यात बहुजनांचा वारीमध्ये वावर काय हे त्यांनी फार चांगल्या प्रकारे केलं, साध्या माणसांचा. अशा अनेक नकळत आपले दिलीप चित्रे होते, त्यांनी पुन्हा तुकाराम नावाचं मालिका लिहिली होती 28 साली वगैरे. त्यानंतर सदानंद मोऱ्यांनी पण एक मोठं तुकारामाबद्दलची 5 वर्ष मालिका साप्ताहिक सकाळमध्ये चालवली होती. हे सगळं कानावर पडत होतं, करत होतो. मगाशी पत्रकारितेचा विषय निघाला. पत्रकार हा जाऊन ते रिपोर्ट करतो, पण ते रिपोर्ट कोणाकरता करतो? खरं म्हणजे ते लोकांकरता असतं. नोकरी करतो, पगार करतो म्हणून मालकाकरता नसतं, बरोबर ना? आणि आम्ही जे कोणी पत्रकार लोकांना बांधिलेत ते खरं पत्रकार आहेत. बाकीचे हे काय म्हणतात त्याला भोपू किंवा मालकांची जीवजुरी करणारे. आता अशी सगळ्या क्षेत्रात माणसं झालीत, हा तुमचा मुद्दा आपलं सहमत आहे. आणि त्यांनी ठरवायचं की आपण वारी परंपरेतनं महाराष्ट्राची परंपरेबद्दल जो आत्ता कालपासनं आपण चर्चांमधनं ऐकतोय, आता सचिनने उल्लेख केला, मला वाटतं ही गोष्ट वारीनं आपल्याला शिकवली आपल्यासारख्या माणसांना. जरी मी माझ्या कुटुंबामध्ये माझे वडील काही थोडंफार पुण्यात वारी आली की पायी चालायचे वगैरे, आपलं तसं माझ्या घरात कोणी कीर्तनकार वगैरे नव्हतं, पण शहरात राहिलो आम्ही आयुष्यभर. पूर्वी कितीतरी संस्कार असतील, पण ही गोष्ट होती आणि ती वारीतल्या संतांनी
तुकारामाचा अभंग अनेक आपण ज्याला तुकारामाचा अभंगाची गाथा वाचली नाही असा माणूस सुद्धा मराठी माणूस जो भाषा बोलतो तो 4-5 अभंगाची उदाहरणं बोलता बोलता सहज देतो. असा एकमेव कवी आहे जगातला एकमेव कवीपैकी असेल तो की आता आपण असं जगातलं का म्हणू शकतो मराठी भाषा जगात जास्त बोलणाऱ्या भाषांपैकी एक भाषा आहे त्यामुळे जगातलीच म्हणू शकतो. तर अशा अर्थाने तसं मी जेव्हा असं करता 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 मी नोकरी मला सोडायला लागली कारण मी ठरवलं की आपण जे रोज काम करतो त्यात आपण काही वेळ देऊ शकत नाही की ते सिरियस काम केलं पाहिजे. देवळी कोनाडा असेल पुणेरी ब्राह्मण म्हणून मी एक सिरीज केली. देवळी कोनाडाच्या वेळेस असं मला वाटायला लागलं की आपण स्वतंत्र काम केलं पाहिजे फोकस कामावर केलं पाहिजे. मग ते नोकरी सोडली आणि मग वारी आपण बघायला जायला पाहिजे म्हणून एक दिवशी म्हणजेच रात्री आपल्या वर्तमानपत्रालयात जाण्याचं प्रेशर न घेता पूर्णपणे वारी समजून घ्यायचा प्रयत्न केला. पंढरपूरला आषाढीला एकादशीला तसं आषाढीच्या एकादशीच्या दिवशी चंद्रभागेमध्ये आपल्याला माहिती आहे पुंडलिकाचं मंदिर आहे आणि पुंडलिका हा मुख्य वारीचा आधार आहे. ज्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा केली नाहू घातलं विठ्ठलाला तरी त्याला म्हणजे विठ्ठलाला हे वाटलं की हा माझ्याकडे येऊन सुद्धा दर्शनाला काय येत नाही. हे सगळ्यांना स्टोरी माहिती आहे. तो वीट विकली तिथं उभा आहे अजून. तर ही जी संकल्पना आहे ही वारीची संकल्पना मला एका छायाचित्रात पहिल्यांदा मिळाली. एक वृद्ध म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती चंद्रभागेमध्ये स्नान करतोय आणि तो अगदी कृतार्थतेने असे डोळे मिटलेले आहेत आणि त्याला 2 व्यक्ती एक पुरुष एक स्त्री. तो प्रेससाठी काढलेला फोटो होता? नाही मी स्वतंत्र होतो ना. ओके. प्रेससाठी काढायला वारीचं मुख्यमंत्र्यांचा फोटो काढून धावत पळत जायला लागतो. आपल्याला हे म्हणजे वारी आणि सगळ्यात महत्त्वाचं वारी ही सॉरी मी कोणी अपमान समजू नका ही जनसामान्यांची वारी आहे. वारीला जाणारी माणसं जी आहेत ती कोण मोठा कीर्तनकार वगैरे असं नाही तर सामान्य माणूस त्यात जातो हे त्याची मजा आहे. बघा त्याला दर्शन करायची परवानगी नव्हती अनेक वर्ष मंदिरात जायचा अधिकार नव्हता. त्यात पायऱ्यावर माणसं मेली खून केले त्याला आपण समाधी घेतली म्हणतो पण तरीसुद्धा लोकांनी काय केलं आम्ही कळत दर्शन करू आम्ही वाळवंटात चर्चा करू. वाळवंट हे कालच्या परवाच्या चर्चेमधनं जे येतं ते हे वाळवंट आहे. काटा येतो अंगावर आपल्या की तिथे ह्या सगळ्या चर्चा व्हायच्या सामाजिक राजकीय विषयाच्या. मोरे सरांनी खूप चांगला उल्लेख केला आहे. आणि त्याचबरोबर सेवाभाव आपल्या आई वडिलांच्या प्रती आपण सेवा करतोय. हे स्नान जे चंद्रबागेत ती व्यक्ती करत तिला कोणीतरी नाहूमग घालत होतं त्याचा मला तो फोटो मिळाला पहिल्यांदा. टेलिलेन्सने फोटो काढला आणि त्यांनी मला असं वाटलं की अरे आपले वडील जे जातात सामान्य माणसं अनेक जातात उन्हा तानामध्ये खायला मिळतं नाही मिळतं काही फिकीर नाही अशी माणसं जातात तीही माणसं आहेत आणि त्याला अशी सेवा करतायत. तो म्हणजे फोटोमध्ये अनेक गोष्टींपैकी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे एक्सप्रेशन. त्या एक्सप्रेशनमुळे तो फोटो महत्त्वाचा वाटतो. आणि मला असं वाटतं की ज्या पंढरपूरच्या मंदिरामध्ये एका दगडाच्या याच्यावर चौकटीमध्ये तो पुंडलिकानी आपल्या आईवडिलांना घेऊन जाण्यात दगडाची मूर्ती अशी कोरलेली आहे बघा त्यासारखाच मला हा फोटो महत्त्वाचा वाटतो. तेव्हा मला वाटलं आणि म्हटलं हे आता आपण वारी कत्तरी करायची मध्ये आधी केली. पुढेच एक बारीकसं संपून टाकतो विषय. पुढे मला असं कळालं 7 वर्षांनी की तो फोटो ज्यांचा होता त्या व्यक्तीने मला संपर्क केला आणि त्या व्यक्तीने संपर्क केला मला सांगितलं की ही जे 2 माणसं आहेत ही त्यांची मुलं नाही आहेत त्यांचे वडील नाहीच आहेत आणि त्यांनीच एक वृद्ध व्यक्ती स्नान करते असं समजून आपल्या आईवडिलांना समान आहेत म्हणून ते स्नान करून निघून पण गेले. तर म्हणजे नुसतं नातेसंबंधाचा मुद्दा नाही तर सेवाभाव आपल्या समाजामध्ये किती रुजला आहे त्याचं हे एक छान लक्षण मला वाटलं. ही नंतरची कथा आहे. त्यात अजून एक गोष्ट आहे खरं म्हणजे आपल्याकडे भेदाभेद भ्रम अमंगळ आपण सारखं उच्चारतो. वारी परंपरेतल्या माणसाला हे आपल्या मनामध्ये त्यांनी रुजवलेलं आपल्याला दिसतं कारण त्या 2 व्यक्तींना ना घालणाऱ्या त्यांनी हा कुठल्या समाजाचा बघितलं नाही. ते गेले आणि स्नान केलं स्पर्श केला. आता एक अनेक त्यातले अर्थ दिसतात. मी स्वतः आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक भाग म्हणून शब्द हे आपल्याला बरेच समजून सांगतात दृश्य हे सुद्धा आपल्याला समजून सांगतं. ह्या भावनांनी मी त्याकडे पाहतो एवढंच त्यातला भाग आहे. आणि मग माझ्या त्या सिरीजमध्ये अशा अनेक फोटो आपल्याला पाहायला की दृश्यातनं ते नॅरेशन सांगण्याचा प्रयत्न. पुढचा प्रश्न म्हणजे दृश्य वाचण्याच्या बाबतीमध्ये आपण कमालीचे अडाणी आहोत. तशी मूळ आपल्याकडची जी साक्षरता आहे ती दृश्य साक्षरता आलेलीच नाही. शक्यतो दृश्य किंवा अगदी सिनेमा नाटकसुद्धा रंजनासाठी आणि मनोरंजनासाठीच पाहायचं असं आपल्याला वाटतं. आता मी तुमच्या या प्रश्नाकडून रुचिकाला प्रश्नामध्ये घेणार आहे. जसा सेवाभाव यांनी सांगितला की एका आपल्या संत परंपरेचा वारकरी परंपरेचा एक महत्त्वाचा भाव आहे पण दुसऱ्या एका भावाकडे आपलं दुर्लक्ष झालं तो म्हणजे टीकाभाव किंवा समीक्षा भाव. म्हणजे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाची माती हानू काठी. हा जो जे चुकीचं दिसतं त्याच्यावरती कोरडे ओढण्याचा जो भाव आहे तोही आपल्या संत परंपरेमध्ये आहे.
कीर्तावनीचा जो प्रयोग आहे ना, तो कुठंतरी या ज्याला आपण एक समीक्षा म्हणूयात, ज्याला आपण एक टीका म्हणूयात, ज्याला आपण एक समाजामध्ये दिसणारी विसंगती म्हणूयात, ती विसंगती टिपण्याचा भाव आहे. तसे हे दोघेही नव्वदीबद्दल वगैरे बोलले. नव्वदीमध्ये जागतिकीकरण आलं, रेनॉल्डचा पेन आला, या सगळ्या गोष्टी सचिनजींनी सांगितल्या. तशात तुम्ही जेन झीच्या जवळच्या, जेन झी काय करू शकते याचे वेगवेगळे आविष्कार बघतोच आपण, पण त्यातल्या त्यात जेन झीबद्दल लोक फार बरं नाही बोलत. म्हणजे शक्यतो तारुण्याचा पार म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार. असं तरुण म्हणून तुम्ही कोल्हापूर जवळचं निकमवाडी नावाचं छोटंसं गाव, हे का गावातून येऊन कीर्तन आणि लावणी याचा एक अद्भुत समन्वय घडवणारी कीर्तवाणी तुमच्याकडनं जन्माला आली. मला ती प्रोसेस, काल सगळ्यांनी प्रयोग बघितला आहे, पण तो प्रयोग नेमका जन्माला कसा आला ते तुम्ही थोडंसं उलगडून सांगा. स्वामी दादा जो काल आम्ही दोघांनी मिळून सादरीकरण केलं, तो नाही आत्ता, तो काल गेला. तर कीर्तावणीचा जन्म कसा झाला याच्यात आम्ही समान पातळीने कार्यरत होतो क्षण नंबर 1 पासून. कीर्तावणी बाहेर कसं आलं ह्याचं मूळ शोधलं तर ते काही फार लांब नाही आहे, कारण आम्ही एक 5 महिन्यांच्या आधीच आत्ताच हा शो ओपन केला आहे नुकताच. पहिला प्रयोग नुकताच झाला आहे जूनमध्ये, ज्याला दादा होते पहिल्या प्रयोगाला. स्वामी दादा आणि मी 2013-14 वर्षाचे वारीत ओळखीचे झालेले मित्र आहोत. अच्छा. पहिल्यांदा आम्ही वारीच्या वाटेवर भेटलो दोघं. पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय सेवा योजनेची NSSची एक दिंडी असते, जी स्वच्छता आणि प्रबोधन यांच्यावर काम करत करत बाकीच्या दिंड्या पुढे होतात आणि ही दिंडी मात्र मागे स्वच्छता आणि विचारांची स्वच्छता दोन्हीचे प्रयत्न करत सगळ्या दिंड्यांच्या मागून मागच्या गावांमधून पुढं पुढं जात असते. त्या दिंड्यांमध्ये आम्ही पथनाट्य, छोटी छोटी नाटकं, छोटी छोटी भाषणं अशा प्रकारचे उपक्रम करत पुढे जायचो. तेव्हा आम्हाला कळलं होतं की आपण बराच सारखा विचार करतोय, पण ही गोष्ट होती जवळजवळ 12-13 वर्षांपूर्वीची. मी गेल्या काही वर्षांपासून 5-6 वर्षांपासून आदिवासी ग्रामीण भागातल्या लहान मुलांबरोबर काम करते. पालघर जिल्ह्यात गीतांजली कुलकर्णी आणि मराठी अभिनेते अभिनेत्री अतुल कुलकर्णी यांच्याबरोबर लहान मुलांबरोबरचं ते काम आहे, जे नाटकाच्या संदर्भातलं आणि शिक्षणाच्या संदर्भातलं दोन्हीतलं आहे. तर त्याचे काही व्हिडिओज मी पोस्ट करत होते आणि मला स्वामीदादाने विचारलं की हे कसं तू गावोगाव करतेयस, खूप आत कोपऱ्यापर्यंत जाऊन, की जिथं मेन प्रवाहात आलेलीच नाहीयेत ही मंडळी अजून, तिथं पोहोचून जे काम करतेस तसं काम आपल्याला संतांच्या विचारांबद्दल करता येईल का? म्हणलं का नाही, अर्थात करता येईल. आणि मी नाटक शिकलेली मुलगी आणि सध्या 24 तास नाटकात बुडालेली मुलगी असल्यामुळं माझ्याकडं अभिव्यक्तीचं माध्यम माझं नाटक आहे आणि त्यालाही नाटकाची आवड असल्यामुळं मला माहिती नाही, गेल्या काही वर्षात सलग काही गोष्टी घडतायत आणि त्या गोष्टी सगळ्या याच्या आसपासच्या आहेत की बोलायची पंचायत होतीये पब्लिकली. खरं बोलायची, खरं दाखवायची, स्पष्ट बोलायची, व्यक्त व्हायची आणि अभिव्यक्त व्हायची अडचण होते आहे. आणि याच्यातलं सगळ्यात मोठं उत्तर या सगळ्याला काय असेल तर ते संतांच्या मार्गाने जाऊन बोलणं आहे आणि ते मोठं शस्त्र आहे. त्यामुळं मला असं वाटलं की हे शस्त्र उचलायची ही नेमकी वेळ आहे आणि माझा एक उत्तम अभ्यास असणारा, खोल अभ्यास असणारा समर्थ मित्र माझ्याबरोबर आहे आणि ती वेळ हीच आहे. तर मी त्यावेळी माझ्या हातात असलेले बाकीचे सगळे नाटकांचे प्रकल्प बाजूला ठेवले आहेत, जे आमचे सतत आत्ता प्रयोग लागतायत त्यामुळं बाजूलाच पडले आहेत आत्ता, कारण आम्हाला वेळच नाही, आम्ही हेच प्रयोग करतोय. ते सगळं बाजूला ठेवून मी दादाकडनं भरपूर पुस्तकं गोळा करून आणली, ज्या पुस्तकांमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे रिंगणच्या सगळ्या वार्षिक अंकांचा. जी जी पुस्तकं आम्ही रेफर केली त्यात रिंगणचे सगळे अंक आहेत. ती पुस्तकं मी सगळी वाचली, कारण असं होऊ शकत नाही की दादा आणि मी एक नाटक करायला लागलो आणि दादांचा अभ्यास आहे तर दादांनी मला 4 प्रसंग सांगितले किंवा 4 कोट्स सांगितले, ते मी जुळवले झालं नाटक, असं नाही. ते उपरं नाही वाटलं पाहिजे, परकं वाटलं नाही पाहिजे, ती कलाकृती खरी वाटली पाहिजे, म्हणून मी ते सगळं आधी वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास मलाही पाहिजे. तो नुसतंच पोपटासारखं नाटक बनवून नाही चालणार, म्हणून आम्ही दोघांनी पुन्हा एकत्र बसून सगळा अभ्यास केला आणि सादरीकरणाचा घाट काय असावा हा एक माझा आवडता विषय असल्यामुळं आणि आत्ताच भेदाभेद भ्रम अमंगळ दादांनी बोललंच आहे,
तर कलेच्या बाबतीत बऱ्याचदा मला असं दिसत होतं की अमुक कला म्हणजे वरच्या दर्जाची, अमुक कला म्हणजे खालच्या दर्जाची. हे मी सतत ऐकलंय. किंवा लहानपणापासून कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना सुद्धा नाही नाही तुला करायचं तर वक्तृत्व कर, नाटक वगैरे करू नकोस किंवा नाच शिकू नकोस, ते खालच्या दर्जाचं आहे. वक्तृत्व कसं जरा त्यातल्या त्या डिसेंट कला आहे, प्रतिष्ठेची कला आहे, ते कर, हे करू नकोस. तर भेद हा जाती धर्मांमध्ये करायचा नाहीये, तसाच तो कलांमध्येही करायचा नाहीये, तो कुठल्याच क्षेत्रात करायचा नाहीये भेद. सगळ्याला सामावून घेणारी ही जर परंपरा असेल तर या परंपरेत राहून सगळ्याला सामावून घेणारीच कलाकृती उभी करायला मला आवडणार होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुसता फॉर्म म्हणून बाहेर नाही आला पाहिजे, ढोलकीच्या तालावर नुसतीच मान नाही हल्ली पाहिजे किंवा पखवाजाच्या तालावर नुसतीच टाळी देता नाही आली पाहिजे, नुसतं नाचावं नाही वाटलं पाहिजे प्रेक्षकाला. तर मला 4 पुस्तकं वाचण्याची इच्छा व्हायला हवी, ही सुद्धा रिक्वायरमेंट असायला हवी एखाद्या कलाकृतीची. आणि या सगळ्या बाजूंनी विचार करून स्वामीदादाने आणि मी हे एका महिन्यात अगदी जोरदार तयारी करून आम्ही ह्याचा पहिला प्रयोग केला. आणि पहिला प्रयोग करताना आम्हाला भीती होती की आपल्याबरोबर एक नाटक करणं म्हणजे निर्मितीच्या दृष्टीने गोष्ट सोपी नसते. दादा तर पहिल्यांदाच करत होता आणि मी करते 24 तास नाटक, पण नाटक स्वतः प्रोड्यूस करणं, दोघांनी मिळून ते पुढं नेणं, कारण बाकीच्या बॅकस्टेजच्या बऱ्याच गोष्टी असतात. आपल्याला स्टेजवर दिसतं तितकं ते छान जितकं असतं तितक्याच मागच्या गोष्टी किचकट असतात. त्यामुळे आम्हाला भीती होती की हे सगळं कसं मॅनेज कसं होणार. खर्च असतो, कारण आम्ही दोघांनी नाही पैसे घेतले तरी आम्हाला वादकांना त्यांचे पैसे द्यावेच लागतात. अशा काही तांत्रिक आणि व्यावहारिक गोष्टी असतात. ह्या कशाचीही उत्तरं आम्हाला माहीत नसताना आम्ही कॉन्फिडन्सने फक्त त्यात पाऊल टाकून बघितलं आणि सुदैवाने प्रेक्षकांच्या आशीर्वादाने आतापर्यंत 16व्या प्रयोगापर्यंत तरी आम्हाला कसलीही अडचण आली नाहीये. आणि माझा आत्मविश्वास आहे की पुढे अजिबात येणार नाही, कारण हे नाटक व्हावं ही त्याची इच्छा होती. वा वा वा. म्हणजे बऱ्याचशा हिंदी सिनेमात आपण बघतो की कुंभमेळ्यामध्ये जे भाऊ आहेत ते जुळे भाऊ असे वेगवेगळे होतात आणि नंतर पुन्हा कुठल्या तरी 12 वर्षांनी कुंभमेळ्यामध्ये पुन्हा ते सापडतात. मी कुंभमेळ्याकडे येणार आहे वेगळ्या प्रश्नाच्या संदर्भात. पण वारी काय करते बघा, कुंभमेळा मग त्या अर्थानं वेगळं करतो आणि परत एकत्र आणतो, पण वारी एका निर्मितीला जन्म देते. हो, हे दोघं वारीत भेटले, वारीत भेटल्यानंतर मित्र झाले, शेअरिंग केलं एकमेकांसोबत आणि त्यातनं जी कीर्तावनी आहे ती कीर्तावनी जन्माला आलेली आहे. मला वाटतं की निर्मितीचं जे बीज आहे ना ते याच पद्धतीनं असं कधीतरी पडतं, आपल्याला पण कळत नाही. फार छान पद्धतीनं तुम्ही सांगितलं. मी आता ही कीर्तावनी जी जन्माला आली ना त्याचा एक जो आधार आहे तो रिंगणचे अंक आहेत. हे रुचिकांनी या ठिकाणी सांगितलंच, रिंगणचे अंक आहेत. आता रिंगण हे तसं वार्षिक, आता खरं तर त्याला नुसतं वार्षिक म्हणता येणार नाही ना, कारण कार्तिकीचं पण रिंगण आहे आणि आषाढीचं पण एक रिंगण आहे. हे जे रिंगण आहे ना हे रिंगण नुसतं नियतकालिक नाही, हे रिंगण नुसतं वार्षिक नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जेव्हा रिंगणवरती एक दिवसीय जेव्हा एक परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये एक अत्यंत महत्त्वाची नोंद बाहेर पडली. हे नीट लक्षात घ्या. ती नोंद अशी होती की रिंगणने संत साहित्याच्या अभ्यासाची एक नवीन पद्धत दिली, एक नवीन मेथड दिली, एक नवीन मेथडॉलॉजी दिलेली आहे. मला वाटतं त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आपल्याकडची जनरली नियतकालिकाची जी परंपरा आहे ती म्हणजे एखादं नियतकालिक किंवा स्मरणिका किंवा एखादं वार्षिक जेव्हा काढायचं असतं तेव्हा अत्यंत जवळच्या मित्रांना आपण फोन करायचे की तुझा मला लेख पाहिजे, तू मला लेख दे, आणि मग तो आपले लेख देणार आणि आपण ते प्रकाशित करणार. या पद्धतीची प्रकाशनं स्मरणिका आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. रिंगणची मेथड अगदी वेगळी आहे. ज्या संतावरती तुम्ही अंक करताय त्या संताचं गाव, ज्या संतावरती तुम्ही अंक करताय त्या संतावर झालेला सिनेमा, ज्या संतावरती तुम्ही अंक करताय त्या संताच्या बाबतीमध्ये ही नवी पिढी नेमकं काय विचार करते. म्हणजे एका अर्थानं हे जे सगळे वेगवेगळे प्रवाह आहेत त्या संताकडे बघण्याचे, त्याला तुम्ही एक अभिव्यक्त रूप देत आहे. थोडा खोचक प्रश्न आहे सचिनजी. प्रश्न माझा असा आहे की अंक करायचा हे तर ठीक आहे, तुम्हाला चंद्रभागेच्या वाळवंटात अंक वगैरे सापडला, दिवाळी अंक होतो तर मग आषाढी अंक का नसावा. अंक असला काहीतरी वेगळा असला पाहिजे, हे कुठून सुचलो. तो वेगळा अंक हे मला फार वर्षांनी कळलं. मला तर असं वाटत होतं की नेहमीचाच अंक आहे, म्हणजे आपण काय करू शकतो तर हे असंच करू शकतो, म्हणजे हे असंच करायला पाहिजे.
आणि मी माझ्या त्याच्या पूर्वी पण अंक केले होते त्याच पद्धतीने अंक करायला घेतले. आणि हे खरं तर त्या जेव्हा 6व्या-7व्या अंकाच्या वेळेला मला वाटतं 2017 साली पुणे विद्यापीठाने एखाद्या अंकावर चर्चासत्र घ्यावं. तिन्ही अध्यासने एकत्र आली आणि त्यांनी चर्चासत्र घेतलं की हे रिंगण काय आहे शोधा म्हणून. आणि तेव्हा मला पण कळलं की ही वेगळी काहीतरी आपण काहीतरी वेगळं करतोय. मला तर असं वाटत होतं की मी इतर कुठल्या गोष्टीवर समजा केली असते, काका कालेलकरांवर अंक केला असता तरी पण असाच केला असता ना. म्हणजे त्याच्यामुळे मला काही त्याचं असं काही नव्हतं. पण ते आलं म्हणजे मी मुळात सिनेमा, टी व्ही, डॉक्युमेंटरी बघत मोठा झालेलो माणूस, फोटो बघत. ते अत्यंत विनयाने बोलतायत. हे बघा, त्या संतांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्या स्थानाचं महत्त्व सांगणाऱ्या आजच्या पिढीची माणसं, तरुण तरुणी यांना त्यांनी तिथे जायला लावलं. त्यांना कसं म्हणजे कुठल्या क्षेत्राला जायचं ह्याचं त्यांनी अत्यंत विचारपूर्वक मांडणी केली. ते स्वतःबद्दल बोलत नाही म्हणून मी आपला इंटरव्ह्यूशन करतो आणि आपला संवाद विषय असल्यामुळे मी इंटरव्ह्यूशन करतो. कधी कधी काय होतं, स्वतःबद्दल माणूस बोलायला थोडंसं कमी पडतो. आणि त्या लोकांनी जेनझीचा उल्लेख केला, सगळी तरुण तुमचे लेखक होते. आज सगळी तरुण लेखक, आज बघा 12 सालच्या अंकातली माणसं आज काढली तर 25 साली आज कोणतरी टाइम जासिकाच्या कोणतरी बिलकुल अशा इतकं मोठ्या, आणि ते सगळे हार्डकोर रिपोर्टाजवाली माणसं होती. आणि नवीन मजकूर, नवीन अँगल त्यांनी दिला. हे त्यातलं एक मला महत्त्वाचं वाटतं. म्हणजे उगाच त्याची प्रोसेस मी सांगतो. म्हणजे तुम्ही जशी सांगितलीत ना की आपण काय करतो की 2 पद्धतीचा संपादक विचार करतो. आपलं पद्धत की एक की हा आपल्याला एक अंक करायचा आहे, मित्रांना फोन केला किंवा याच्यात कोण कोण माणसं आहेत त्यांना सगळ्यांना फोन केला, पत्र पाठवलं, मजकूर घेतला, तो एक नजरेखालून घातला, रस्व दीर्घ नीट केलं, अंकात लेआउटला पाठवून दिला. ही एक पद्धत झाली. पण आपल्याला एखाद्या विषयावर अंक करायचा आहे हे लक्षात आल्यावर आमची जी पद्धत आहे ती, मी सिनेमा नाटक बघणारा माणूस आहे. म्हणजे ती माझे मुख्य जडणघडण आहे. पुस्तकांच्या पेक्षा जास्त मी नाटक, सिनेमा, फोटो यांनी जास्त, पेपर यांनी जास्त घडलेला माणूस आहे. मुळात मी पत्रकार आहे हे आपलं, मला फार त्याच्याबद्दल अभिमान आहे. आणि आम्ही मग ते पत्रकाराची भाषा जी आहे ती सर्वसामान्य माणसाला सगळ्यात जास्त कळते. पुस्तकातली भाषा नाही कळत, ती आमची पेपरची भाषा कळते, कारण ती सगळ्यात जास्त वाचली जाते. त्याच्यामुळे त्या भाषेत आपल्याला संत सांगायचे आहेत, हे पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे काय तर आपल्याला संत शोधायचे आहेत आजच्या संदर्भात. मग एक अंक म्हणजे हे आपलं म्हणजे हे म्हणून बोलतोय मी, अकॅडमिक चर्चा म्हणून, की आम्ही काय करतो ती. तर आता समजा नामदेवरायांवर अंक करायचा आहे तर नामदेवरायांवर 36-35 लेखांची यादी बनते. म्हणजे मी सरळ लिहायला घेतो की बाबा एक पहिली कुठे जायला पाहिजे तर नरसी नामदेवला जायला पाहिजे, दुसरं कुठे जायला पाहिजे तर त्याच्यानंतर नरसी नामदेववरून कुठे गेले असतील तर पंढरपूरला, पंढरपूरवरून कुठे घुमानच्या नंतर कुठे तर इथे तिथे. मग हे गोष्टी झाल्या तर मग इथे त्याचे थोडक्यात मुद्दे लिहून अशा 25-30 गोष्टींची यादी तयार होते. मग त्या प्रत्येक माणसाला ज्याला जायचं आहे, कारण तो त्याचा काही वारीशी संबंध नाही, तो काही संत साहित्याचा अभ्यासक बिलकुल नाही, तो साधा पत्रकार आहे. आता तर पत्रकारांशिवाय इतर पण, म्हणजे आता स्वामी आहे तर स्वामीराज गेली 7-8 वर्ष 5-6 वर्ष लिहितोय. तर स्वामीराज लिहिणारा त्या अर्थाने नाही, म्हणजे किंवा अशी सगळी मुलं आहेत की जी वेगवेगळी, कोण बँकेत काम करतो, कोणी अजून शिकतच आहे, तर अशी पत्रकार पण मंडळी नाहीत. तर मग मी त्यांना एक सविस्तर टिपण पाठवतो. तर ते बऱ्यापैकी मोठं असतं की बाबा तिथे ही पुस्तकं वाचायला पाहिजेत, त्याचे PDF करून पाठवतो किंवा ती पुस्तकं पाठवतो, ती तुम्ही वाचावी लागतील. मग तुला इथे जायचं, इथे कशासाठी जायचं आहे, तुला इथे हे शोधायचं आहे, या माणसांना भेटायचं आहे. आणि मग ही गोष्ट तुला लिहायची आहे, ही लिहायची नाही आहे कारण ही दुसरा लिहिणार आहे. आणि हे मोठं टिपण होतं. अनेकदा तर लेखांपेक्षा टिपण पण मोठं झालेलं आहे. तर ते लिहून मग त्याच्यातून ती माणसं मुलं मग तिथे जातात, मित्र सगळे, मुलं म्हणजे मित्रच, ती सगळे तिथे जातात आणि मग ते त्याच्यानुसार करतात. आणि मग ते आल्याच्या नंतर असं पण झालंय की मी त्यांना परत पण पाठवलंय की हे नीट नाही झालं, हे परत जाऊन ये. आणि जे इतर म्हणजे कोण कोण असतं तर बाबा ही रिपोर्टाज करणारे पत्रकार, दुसरे कोण आहेत तर
संत साहित्याचे अभ्यासक. तर असंही झालेलं आहे की फार मोठ्या मोठ्या अभ्यासकांचे लेख मी मी काय छापणार नाही आहे तुमचा लेख म्हणून पाठवलेले आहेत. म्हणजे फार मोठे म्हणजे मी ज्यांच्याकडून शिकलो हे सगळं वाचून, अशा मोठ्या लोकांचे लेख. तर हे काय तुम्ही पूर्वी लिहिलेलंच पाठवलं आहे, ते दुसऱ्या कव्हर झालेलं आहे, मी काय तुमचा लेख छापणार नाही. इथपासून ते सिनेमावर. तर मग सिनेमा कुठे आहे याची ही लिंक आहे यूट्यूबची. इथे या पुस्तकात हा कंटेंट आलेला आहे. आणि मग ते सगळं मला वर्षभर करावं लागतं अगोदर, किंवा चाललेलंच असतं की आता बाबा निळोबारायांचा अंक करायचा आहे. तर कोल्हापूरला एक निळोबारायांजवळ निळोबारायांचं देऊळ आहे आमच्या नंदकुमार मोरे सरांच्या गावात. तर ते मला माहिती आहे की 8-10 वर्षांनी मला निळोबारायांचा अंक करायचा आहे. पण ते सायमल्टेनियसली चालू असतं, म्हणजे असं म्हणजे बाबा तिथे कोणाला पाठवायला पाहिजे हे आत्तापासून माझ्या डोक्यात असतं. तर याच्यातून वारकरी संप्रदायाशी किंवा संत विचारांशी जोडली गेलेली एक नवी मुलं लिहिणारी झाली. ती पत्रकारितेत पण फार मोठी झाली. म्हणजे आता शर्मिष्ठा भोसले आहे, आज इतका ताकदीने ती लिहिते. तिने पहिला रिपोर्टाज किंवा सविस्तर लेखन रिंगणच्या जनाबाई अंकासाठी केलं होतं. किंवा रेणुका कल्पना आहे, आज एवढ्या मस्त जे आज रिपोर्टाज लिहिणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये रेणुका फार छान लिहिते. इंडियन एक्सप्रेसपासून BBC पर्यंत सगळीकडे लिहिते. ती रिंगणमधून आली. हर्षदा परब आहे, प्रशांत जाधव आहे. ही सगळी सविस्तर लिहायला निलेश पने तर अगोदरपासून लिहित होताच. तर अशी अनेक जण की स्वामीराज सारखा तसा कीर्तनकार आहे की बाबा तो ओंकार आमचा परभणीचा आहे, ओंकार पाटील. तर तो अजून तर PhDच करतोय. ह्यांना जायला सांगणं की बाबा इथे जायला पाहिजे. तर ही नवी मुलं सगळी मित्रमंडळी माझ्यासोबत राहायला लागली. आणि ते जे पाठवतात त्याच्यात खूप बदल केले जातात किंवा करून घेतले जातात की हे असंच पाहिजे. माझ्यासाठी तो अंक तयार असतो माझ्या डोक्यात की हे फक्त अकॅडमिक म्हणजे कसं याच्यासाठी येते, हे असा अंक असायला पाहिजे हे मला माहीत असतं की हे असं आहे. ते आणून दिल्याच्या नंतर त्याच्यात आणखीन काहीतरी मिळतं नवीन प्रत्येक लेखातून, ते प्लस असतं. पण हा अंक हा असा असायला पाहिजे, याच्यात हा फोटो जाईल, याचा हा लेआउट असा असणार आहे, इथे इतक्या पानात हा लेख संपेल, तितक्या पानात हा लेख संपेल, हे 148-155 पानं अशी होतील. हे मला अगोदर दिसत असतं आणि ते सगळं होतं. हे फक्त असं म्हणजे कोणी अंक करत असतील तर त्यांना ह्याचं व्हावं म्हणून फक्त. नाही, तुमचे आभार मी यासाठी मानतो की तुमचे मानायला पाहिजेत मी संतेची आभार, कारण ते संकोचानं सांगत नव्हते. बऱ्याच वेळा मराठी माणसाला गोष्टी उशिरा लक्षात येतात, आपल्याला फार उशीर होतो. म्हणजे यशवंतराव चव्हाण नेहमी असं म्हणायचे की मराठी माणसाची जर ताकद बघितली ना तर तो वाघाला मारून खाईल, त्याची ताकद. पण वाघ येतो त्याला मारायची तयारी ठेवतो तरी याच्या लक्षात येत नाही की आपल्याला वाघाला मारायचं आहे. सचिनजींनी जे केलं आहे ना, म्हणजे जसं आपण सत्यकथेचे लेखक म्हणतो, जसं आपण मौजेचे लेखक म्हणतो, त्या पद्धतीनं रिंगणचे लेखक नावाची एक जी पिढी आहे नवी लिहिणाऱ्या पोरांची ना, ती तुम्ही घडवली. याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यांनी ते पॉलिटिकल रिपोर्टर असल्या कारणामुळं जसं निवडणुकीच्या काळात कशी वॉर रूम असते तशी रिंगणची पण एक वॉर रूम असते, डेडलाईन असते, काय करायचं, बूथवर काय करायचं, पुन्हा बाकी काय करायचं, हे सगळंच्या सगळं. तुमचे बूथ पण खूप मजबूत आहेत, या कारणामुळं मेरा बूथ सबसे मजबूत ह्यांच्या बाबतीत पण आहे. आणि हे सगळंच्या सगळं जे करणं आहे ना ते करतायत म्हणून आपणाला अंक इतका देखणा दिसतोय, म्हणून अंक आपणाला इतका चांगला दिसतोय. त्याच्या पाठीमागची मेहनत पण आपण ॲप्रिशिएट केली पाहिजे, ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. आता मी खरं तर या रिंगणला जोडूनच थोडंसं तुमच्याकडे येईन. मला दोन्हीमधली साम्य वाटणारी गोष्ट कुठली वाटली आहे की जे रिंगणचे अंक आहेत त्या रिंगणच्या अंकामध्ये ज्या पद्धतीची छायाचित्र असतात, विशेषत्वाने जे मुखपृष्ठ असतं, ते मुखपृष्ठ जे आहे ते अत्यंत वेगळं असतं, अत्यंत वेगळं. मला वाटते ते जे मुखपृष्ठ आहे ते भास्कर हांडे करतात दरवेळेस. मला हे विचारायचं, बाकी सगळ्यांना जसं तुम्ही सांगता की नाही तसं भास्कर हांडेंना म्हणता का तुम्हाला या पद्धतीचं मुखपृष्ठ हवं? एक मिनटं फक्त. यांच्या अंकाचं वेगळेपण असं आहे, बाकीची बहुतांशी संतावरती जे वार्षिक असतात किंवा दिवाळी अंक असतात त्यामध्ये कुठला तरी जो प्रथितयश अभिनेता आहे ज्यानं ती भूमिका अजरामर केली आहे त्याचाच फोटो आपल्याला मुखपृष्ठावरती दिसतो. रिंगणच्या अंकाचं वेगळेपण असं आहे, ज्या संतावरती अंक केला जातो त्या संताचं ते चित्र
मुखपृष्ठावरचं चित्र शक्यतो आपण अगोदर बघितलेलं नसतं. तर हे इतकं त्यांना काय सांगता तुम्ही? नाही, तोच एक माणूस आहे की ज्याला मी काही सांगत नाही. अच्छा. हा, कारण तो फार मोठा माणूस आहे. अनेक वर्ष त्यांनी चित्र काढलेली आहेत भास्कर हांडे सरांनी. ते तिकडे हेग नावाचं शहर आहे, कुठला तो, हॉलंड म्हणजे काय, कुठला देश? नेदरलँड्स. हा, नेदरलँड्स देशामध्ये हेग नावाचं शहर आहे. तिथे त्यांचा स्टुडिओ आहे. वर्षाचे 8 महिने ते तिथे असतात. आणि त्यांनी एक तुकोबारायांचं फार उत्तम चित्र काढलेलं आहे. जे आपण जे तुकोबाराय आपल्या डोळ्यासमोर डोळे मिटल्यावर पण येतात ना, ते विष्णुपंत पागनीस असतात, प्रभातच्या सिनेमातले. हा, आणि जे ज्ञानेश्वर माऊली येतात ते शाहू मोडक असतात. हा, एक ख्रिश्चन माणूस, शाहू मोडक हे ख्रिश्चन होते. आपल्या डोळ्यासमोर येणारे ज्ञानेश्वर माऊली शाहू मोडक असतात, जे आपण सिनेमामध्ये पाहिले. विष्णुपंत पागनीस असतात, अशी मिशी असलेले. तर त्याच्यापेक्षा काय वेगळं असू शकतं, तर त्याच्यावर खूप जाणकारीने काम करून त्यांनी तुकोबारायांचं एक चित्र तयार केलेलं होतं. ते आमची चर्चा कधी कधी झालेली होती त्याच्यामुळे. आणि आपल्याला चित्र वगैरे काही गोष्टीतलं कळत नाही, आपण काय त्याच्यामध्ये पडायचं नाही. तुम्ही जे द्याल ते चित्र आम्ही घेऊ असं त्यांना सांगितलेलं आहे. पण त्यांचे रेफरन्स सगळे मी शोधून पाठवून देतो त्याला. अच्छा. की बाबा, जो नामदेवरायांचं पहिलं चित्र त्यांनी केलं, तो औंढा नागनाथ मधलं जे नामदेवरायांची छोटीशी मूर्ती आहे त्याच्यावरून केलेलं चित्र आहे. तर असे रेफरन्स आम्ही खूप शोधतो इकडून तिकडून, की हे असं असायला पाहिजे, ते असं असायला पाहिजे. की चांगदेव कसे असतील हे कोणच, म्हणजे कुठल्याही संताचं कुठलंही चित्र आता उपलब्ध नाही. आता आपण जे बघतोय ते कोणाच्या तरी कल्पनेचं चित्र आहे. हां, तर त्याच्यामुळे आपल्याला काहीच माहीत नाही की संत कसे दिसत होते. तर ते भास्कर हांडे सर असं असं बघतात. मी नम्रपणे असं म्हणतो की त्या संताला रिंगणच्या कव्हरवर जसं यायचं आहे तसा तो येतो, कारण मला काही त्याच्यातलं कळत नाही. अनेकदा मला ते आवडतही नाही, पण मी म्हणतो की माझं काही त्याच्यात आपण ते सोडून दिलेलं आहे, की त्या संतांवर सोडून दिलं आहे. त्यांना जसं हांडे सरांच्या हातून यायचं आहे तसं ते येतील. मात्र ते छापलं की मी त्याच्यासाठी कोणी काय आक्षेप घेतले तर मी त्याच्यासाठी भांडतो, लढतो, सगळं करतो. पण जसं कव्हर आहे तसंच त्याच्यातले फोटो, ही त्याची एक फार, म्हणजे रिंगणची सगळ्यात मोठी खासियत आहे. त्याच्यात पहिले 2 अंक हे फोटो कोणाकडे जायचं, तर मला एकच माणूस वाटत होता, संदेश भंडारे. की बाबा ज्यांच्याकडे जायचं. मी संदेश भंडारेंना फोन केला की सर असं असं एक अंक करतोय. त्यांनी CD पाठवून दिली, अख्खीच्या अख्खी, जितके फोटो होते त्यांचे. कधी एका शब्दाने विचारलं नाही त्याचे मानधन किती, काय, कसं. आणि 2 वर्ष ते फोटो छापले. आमचा तो आर्टिस्ट आहे, लेआउट आर्टिस्ट, ती इतकी अंक झाले 13, अजून पण सांगतो ते सर पहिल्या 2 अंकात जसे फोटो आले तसे काय फोटो अजून आलेले नाहीत. तर हे असं. आणि त्याची मांडणी, लेआउट, तर लेआउट ह्या फार आवडीची गोष्ट आहे. म्हणजे आता हे जे आहे स्टेज, त्याचं लेआउट आहे की हे इथे असायला पाहिजे, ते इथे असायला पाहिजे, तो पांडुरंग तिथेच असायला पाहिजे, चित्र असं असायला पाहिजे, पांडुरंगाच्या मागे शॅडो आहे. हे एक लेआउट आहे, म्हणजे कसं आपण सादरीकरण करतो ते. तर त्या अंकाचं लेआउट हा फार आवडीची गोष्ट पत्रकार म्हणून काम केल्यामुळे होते. त्याच्यामुळे त्या लेआउटसाठी 2 ओळी 4 ओळी कापाव्या लागल्या. एक लेख मागे ठेवावा तरी चालेल, पण ते नीटच जायला पाहिजे, ह्याच्यासाठीचा आग्रही देखील असतो. म्हणजे अंक तयार करायचा म्हणजे काही जणांना खूप वेळोवेळी सांगावं लागतं आणि काही बाबतीमध्ये मात्र काहीही न सांगता सगळं ऐकून घ्यावं लागतं. ह्या दोन्ही गोष्टी असल्या तर चांगला संपादक होता येतं नक्कीच. आता मी तुमच्याकडील संदेशजी, आत्ता तुमच्या चित्राचा पण त्यांनी उल्लेख केला. तुमचं जे पुस्तक आहे वारीवरचं, त्याचं जे टायटलिंग तुम्ही केलेलं आहे, वारीला तुम्ही आनंद यात्रा असं म्हटलेलं आहे. म्हणजे नुसती वारी नाही, वारी एक आनंद यात्रा. आता वारीला तुम्ही जेव्हा पुस्तक करत होता तेव्हा हे टायटल तुम्ही दिलेलं आहे, तुम्हाला सुचलेलं आहे, कसं आहे? नॅचरली मला सुचलेलं आहे, कारण त्या टायटलमध्ये आणि त्यातल्या छायाचित्रांमध्ये साम्य आहे बघा तुम्ही. हां, बिलकुल. कारण सगळ्या छायाचित्रातली माणसांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे
तो आनंद मला त्या वारीच्या सगळ्या प्रवासात मला दिसला आणि तो सगळ्यात जास्त असल्यामुळे त्याचं आनंद यात्रा हे टायटल आलं. आनंद सोहळा द्यावं का आनंद यात्रा द्यावं याचा एक विचार झाला. यात्रा ही आपल्या मराठी जीवनामध्ये सोहळा हा फार शब्द काय म्हणतात त्याला नाही, संकुचित आहे, मर्यादित आहे. मर्यादित आहे. त्यामुळे यात्रा हा शब्द त्याला जास्त जनसामान्यांचा शब्द म्हणून तो एक त्यातलं आपण निवडतो शब्दांची अशीच करतो फोटोंची निवड. त्यामुळे त्या 365 दिवसातले जे 20 दिवस आहेत त्यांच्या आयुष्यातले जे त्यांचा पूर्णपणे आनंद आहे. आणि आपल्याला बघा जेवढ्या वारीत महिला आपण उल्लेख केला ते जातात त्यांच्या त्या 20 दिवसामध्ये सुद्धा कुटुंबातली कुठल्याच कामाची जबाबदारी नसते त्यांना कुणाला चहा आणून द्यायचा नसतो, स्वयंपाक करायचा नसतो, जेवणाची वाट बघायची नसते. आज शहरात राहणाऱ्या बायकांना त्यांच्या नवऱ्याला टॉवेल द्यायचा नसतो आंघोळीला. पूर्णपणे मुक्त असतात आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो त्या सगळ्या फोटोंमध्ये. संचिननी उल्लेख केला त्या फोटोंचा म्हणून, आणि तो आनंद त्यांचा आहे म्हणून ती आनंद यात्रा आहे असं म्हणत. आणि तो आनंद वेगळ्या प्रकारच्या बॅकग्राऊंडमधनं आलेला आहे. ती सगळ्या परंपरेचा उल्लेख काल आपण चर्चांमध्ये विविध झाला. बंधुता असेल, यांच्यातला असेल, भेदाभेद म्हणजे जातीच्या संदर्भातला वर्णभेद हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यातून पलीकडे जाऊन लोक विचार करायला लागले, त्यामुळे तो आला. म्हणजे विठ्ठलाला भेटायला जायचंय त्याच्याबद्दलची एक ओढ आहे, त्याच्याबद्दलची एक व्याकुळता तर आहेच, पण घरातली जी ते तोचतोचपणा आहे, ती जी बंधनं आहेत, त्या बंधनातनं पण आपल्याला एक मोकळं होता येतंय, याचा पण आनंद त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरती आपल्याला नक्की दिसतो. आता स्त्रियांच्या दिसतो तशा पुरुषांचाही दिसतो का? पुरुषांचा तर आहेच. म्हणजे तुम्ही बघा आता त्या छायाचित्रांमध्ये आता बऱ्याच लोकांनी, मी असा पहिलाच कार्यक्रम करतो ज्या छायाचित्र आपण दाखवत नाहीत पण तरीसुद्धा मी वर्णन करतो. म्हणजे पुरुष जे आहेत, तुम्ही बघा खेळ जे आहेत, जो खेळ मांडी याला खेळ खेळताना पुरुष जास्त फुगड्या, अनेक पुरुषांचे न मानले गेलेले खेळ, स्त्रियांचे मानलेले खेळ पुरुष खेळताना दिसतात आणि त्याची संख्या जो 90%. तर मला हे पण एक महत्त्वाचं वाटतं की आपल्या लहानपणापासून बघा शहरी आणि बऱ्याच लोकांना की आपल्या रोजच्या जगण्यामध्ये हा मुलींचा खेळ आहे, हा मुलांचा खेळ आहे असं म्हणून दोघाही मुलांना दामटलं जातं की हे तो मुलींनी धांगडधिंगा करायचं नाही, मुलांनी मुलींसारखं करायचं नाही. लहान आपला 1.5 वर्षाचा मुलगा असतो बघा, आईचं बघून बघून तो चपात्या लाटतो, कधी कधी भाकरी थापतो, ते मुलींचं काम आहे. बिलकुल. तर हे जे सांगितलं जातं त्याच्याबरोबर वारीमध्ये जे खेळ आपल्याला दिसतात ते सगळे स्त्रियांचे खेळ पुरुष खेळताना दिसतात. तर कुठे ना कुठे अंतर्मनामध्ये समानता म्हणजे जेंडर इक्वॅलिटी आपण हल्ली आधुनिक जगात खूप शब्द वापरतो, तर लैंगिक समानतेचा पण धागा नकळतपणे त्यांच्या कृतीत दिसतो. मला ना वारीतलं कृती ही फार महत्त्वाची वाटते आणि कृती त्यांनी अनेक माध्यमात केलेली आहे. अगदी एक फोटोचा अजून उल्लेख करतो वेळ आपल्याकडे. बिलकुल. समजा आपण बघा आपल्या ग्रामीण जीवनामध्ये गांधी टोप्या घालताना लोक जास्त दिसतात आणि माझा एक फोटो आहे गांधी टोप्यांचा, ज्याच्यामध्ये इथे सुद्धा दिसतात बघा. आणि तो टोप्यांचा फोटो असा वर्षा अँगलने फक्त टोपे दिसतात. हा 2007 साली आम्ही पुस्तकावर महत्त्वाच्या जागेवर दिला. मी कधीच असं तेव्हा ठरवतो फोटोग्राफरने आपल्या फोटोबद्दल बोलू नये असं म्हणतात, पण आपल्या अशा चर्चेमध्ये आपल्याला बोलवायला पाहिजे, त्याशिवाय तेच समजणार नाही. बघा जेव्हा वारी होती त्या कालच्या तुमच्या प्रयोगामध्ये सुद्धा बघा विविध प्रकारचे फेटे, तुकारामाची बत्ती असेल वगैरे असेल, तर आपल्या पूर्वीच्या परंपरेप्रमाणे वर्णावर आधारित सगळे फेट्यांची याचा होती. ते फेटे बांधायचा अधिकार त्या लोकांना होता. आणि गांधी तर आपल्याकडे 1915 साली आले, 30 साली आले. साने गुरुजी त्यांच्या प्रभावात होते. साने गुरुजींनी काय केलं ते तुम्हाला माहिती आहे. मंदिर मुक्तीचा कार्यक्रम काल आपल्या नाटकात सुद्धा आला. आणि हा सगळा गांधींचा प्रभाव जो आहे तो तुकारामांनी पण वर्णलेला आहे की रंजले गांजले जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. आणि महात्मा गांधी ही व्यक्ती अशी होती जी रंजलं गांजल्या व्यक्तीची उन्नती होण्याकरता त्यांनी काम केलं सगळ्या प्रकारच्या. त्यांनी स्वतः आपल्याला माहिती आहे बऱ्याच लोकांना की त्यांनी तुकारामाचे अभंगसुद्धा इंग्रजीमध्ये भाषांतरित केले. आणि तो धागा जो आहे मंदिर मुक्त होताना साने गुरुजींचा, गांधी विचाराचा, नकळतपणे आपण एखाद्या आदरणीय व्यक्तीचे वेशभूषा स्वीकारतो बघा. आपल्यातले बरेच लोक स्वीकारतात आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती. तशी वेशभूषांची टोपी ही वारकऱ्यांनी स्वीकारली असेल, कारण 700-800 वर्षाच्या परंपरेमध्ये गेल्या 75 वर्षात हा बदल झालेला आहे. आणि समानता जी विठ्ठलासमोर सगळे समान आहे हे त्याच्यातनं उलट जास्त दिसतं. वा, हा खूपच महत्त्वाचा उल्लेख आहे. म्हणजे 20व्या शतकामध्ये जी गांधींची टोपी आहे ती वारकऱ्यांनी स्वीकारली. गांधी टोपीबद्दल असं म्हणतात की जेव्हा सविनय कायदेभंगाचं आंदोलन होतं आणि दुसऱ्या बाजूला गांधींचा द्वेष गेल्या 50 वर्षामध्ये इतका मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात रुजलेला असताना हे सगळं चालू आहे, हे पण महत्त्वाचं आहे.
म्हणजे एकीकडे द्वेष असताना सुद्धा तिची एक आत्मीयता आहे. विंदा करंदीकरांची एक कविता आहे धोंड्या न्हावी नावाची. त्या कवितेमधला धोंड्या न्हावी असं म्हणतो की गांधी मिळवल्यो म्हणतात, लई लई मनात होता, कधी येतंय या बाजूक तर फुकट हजामत करू त्याची. त्यानं गांधीला कधी बघितलेलं नाही, पण गांधी या माणसाबद्दलची जी आत्मीयता आहे, जे प्रेम आहे, जी ओढ आहे, तो जर कधी आला तर त्याची फुकट हजामत करून द्यायची माझी तयारी आहे, असं धोंड्या न्हावी म्हणतो. त्या अर्थानं तोही माऊली आहे, त्या अर्थानं तोही वारकरी आहे, कारण गांधीचं प्रेम त्यानं घेतलेलं आहे. संदेशजींनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो मुद्दा घेऊन मी रुचिका तुमच्याकडे येणार आहे. म्हणजे जी वारी आपण बघतो, त्या वारीमध्ये पुरुष हे बायकांचे खेळ खेळतात. म्हणजे आता मी महाराष्ट्रातल्या त्या पुरुषांबद्दल बोलतोय की 20 दिवसाची वारी करून आल्याच्या नंतर उरलेले जे 11 महिने 10 दिवस असतात, त्यातल्या अनेक पुरुषांमधल्या पुरुषत्वाचा जो फणा आहे तो असा वर उभा असतो, तेच पुरुष आहेत. पण तिथं मात्र ते 20 दिवस जेव्हा जातात, तेव्हा मात्र जसं जातमुक्त केलं वारीनं, तसं जेंडर लिबरेशन सुद्धा आपल्याला दिसतंय. म्हणजे पुरुष पुरुष म्हणून विचार करत नाही, त्याच्यामध्ये एक माऊली पण येतं, त्याच्यामध्ये एक मातृत्व येतं. काल तुम्ही साधारणतः 13व्या शतकापासून ते अगदी जे साने गुरुजींनी विठ्ठलाचं मंदिर उघडण्याच्या आंदोलनापर्यंतचा 750 वर्षांचा जो पट आहे, तो पट तुम्ही मांडत होतात. एक स्त्री म्हणून विचार करत असताना हा पट जेव्हा तुम्ही मांडत होतात, तेव्हा जे जे वारीमध्ये सहभागी असणारे पुरुष आहेत, अभ्यासाच्या पातळीवर म्हणतोय मी, जे जे वारीमध्ये सहभागी असणारे पुरुष आहेत, त्यांच्यामधला मातृत्वाचा अंश हा विकसित होत गेला आहे. त्यांच्यातलं मातृत्व, त्यांच्यातलं वात्सल्य विकसित होत गेलं आहे, असं अभ्यासाच्या दरम्यान तुम्हाला वाटलं का? अर्थातच वाटलं, कारण ज्ञानेश्वरांचा उल्लेखच आपण माऊली असा करतो. ही सगळी मंडळी भक्ती आणि प्रेम हे ज्या पद्धतीने शिकवलंय या लोकांनी, अर्थातच सामाजिक आणि राजकीय अंगसुद्धा या सगळ्या साहित्याला आहेतच, पण विठ्ठलावर ज्या पद्धतीनं या लोकांनी प्रेम केलंय, विठ्ठलाला आई म्हटलंय, त्यामुळे ही छटा पुरुष असो किंवा स्त्री असो ही सगळ्यांच्यातच आलेली दिसतीच आहे. आता माझा तेवढा अभ्यास नसल्या कारणानं मी अशी पटपट प्रमाणं बोलून दाखवू शकत नाहीये, पण मला आठवतं की संत चरित्र मालिकांचे सगळे खंड वाचत असताना जसं नामदेव म्हणतात की तू पक्षीण आहेस, मी पिल्लू आहे तुझं, या अर्थाचे काही बरेचसे अभंग वाचलेत मी. आणि या अर्थाचं सगळ्यांनाच व्याकुळ होण्याची भावना आहे, ममत्वाची भावना आहे, मायाळूपण आहे, आणि ते ज्या पद्धतीनं त्यांना विठ्ठलामध्ये भासलंय त्या पद्धतीनं त्यांनी ते आपल्या मागून येणाऱ्या सगळ्या लेकरांना सुद्धा ते देव केलेलं आहे. त्यामुळं ही छटा आलीच आहे आणि अर्थातच आहे असं मला वाटतंय. हा खूप म्हणजे महत्त्वाचं उत्तर आहे त्यांचं, कारण मला या प्रश्नाला सचिन परब यांच्याकडे पण घेऊन जायचं आहे. जसा मी अगोदर उल्लेख केला की वारीमध्ये जो सहभागी होतो तो वारकरी, आणि त्या अर्थानं वारीचं आपण ग्लोरिफिकेशनसुद्धा करतो. पण ज्या वेळेस हा वारकरी आपल्या मूळ गावी येतो, मूळ समाजामध्ये राहतो, आपला आपला व्यवसाय करायला लागतो, तेव्हा मात्र वारीत त्यानं सगळं जे काही अनुभवलेलं असतं, एका अर्थानं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं असतं 20 दिवसामध्ये, ते ट्रान्सफॉर्मेशन उरलेला जो काळ आहे त्या उरलेल्या काळामध्ये दिसतंच असं नाही. याला मी एक संदर्भ देईन. दिबा मोकाशींचा उल्लेख केला गेला. त्यांची आता आमोद सुनासी आले नावाची कथा खूप गाजली, त्याच्यावरती सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकरांनी दिठी नावाचा सिनेमा पण केला. त्याच्यामधला जो रामजी लोहार आहे, तो जेव्हा जेव्हा वारीमध्ये जातो तेव्हा वारीमध्ये गेल्याच्या नंतर मात्र संतांचे दाखले, संतांचे अभंग, त्यांच्या जीवनातले काही दृष्टांत घेऊन तो सगळ्याच्या सगळा दुःखमुक्तीचा मार्ग सांगत असतो. आणि त्या रामजी लोहारचा तरणा ताठा पोरगा जेव्हा नदीच्या पुरामध्ये वाहून जातो, तेव्हा मात्र त्यानं जे जे सांगितलेले ते बाजूला पडतो आणि तो कमालीचा दुःखामध्ये बुडून जातो. म्हणजे एकीकडं वारीमध्ये सहभागी झालेला माणूस वारी त्याच्यामध्ये बदल घडवून आणते, पण तो बदल काहीसा अल्पकालीन 20 दिवसापुरता राहिल्यासारखा वाटतो, आणि नंतर मात्र उरलेली जी 11-11.25 महिने आहेत त्या महिन्यात त्याच्यातलं ट्रान्सफॉर्मेशन कुठंतरी हरवले की काय असं वाटायला लागतं. असं काही तुम्हाला त्या 12 पासून 25 पर्यंत 13 अंक जेव्हा तुम्ही करत होतात, कारण तुम्ही संतांच्या गावात गेलात, तुम्ही नामदेवांच्या मार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी गेलात, तिथली माणसं तुम्हाला बदललेली वाटत होती, बदलल्यासारखं वाटत होतं? काळ बराच झाला आहे पण तरी वाटत होतं काही? नाही, ते देवाच्या जवळ असलेली माणसं तर कधीच बदलत नाहीत. अच्छा. ती तर दुकानदारच असतात.
अखंड जयाला देवाचा शेजार. हा. हा, म्हणजे त्यांच्या बदलण्याचं त्यांचं तर प्रेमच नाही नसतं त्या देवावर. त्यांच्यासाठी तो एक रोजचा व्यवहार झालेला असतो. बदलतात कोण माणसं? जी वारीला जातात. कीर्तनकार हा काही, जसं सरांनी म्हटलं की हा काही वारकऱ्यांचा प्रतिनिधी नाही. प्रवचनकार हा काही वारकऱ्यांचा प्रतिनिधी नाही. सर्वसामान्य स्वतःच्या बळावर दरवर्षी वारीला जाणारा माणूस, बाई असो, स्त्री असो की आणखीन कोणी असो, तोच वारकरी आहे. आणि अशी बदललेली लाखो माणसं आज आपल्याला माहिती आहेत. म्हणजे एखादा माणूस असा आहे, तो वारीला जातो म्हणून त्याच्यात जो झालेला बदल आहे तो आपल्याला कळणार नाही. म्हणजे तो नसता तर काय झालं असतं. म्हणजे रिंगण करायला लागल्याच्या अगोदरचं सचिन परब आणि नंतरचं सचिन परब हे काय झालंय ते मला माहित की नाहीतर आता काय काय बोललो असतो मी इथे हे अजूनपर्यंत, हे मला माहिती आहे. तर ही वारीला जाणारी माणसं आहेत ना, ती बदलण्यासाठी वगैरे नाही जात. म्हणजे आपण बदलावं याच्यासाठी काही गेलेली नसतात. ते एकच, ते मला जायचंय, ते पांडुरंगाला भेटायला जायचंय. आणि त्यांना पांडुरंग भेटतो. म्हणजे तो काही तिकडे दर्शनाला पांडुरंगाच्या जायचंय असं काहीच नसतं त्याच्यात. ती जातही नाहीत, म्हणजे दर्शन मिळतही नाही. कारण इतकी लोक त्या दिवशी पंढरपूरला पोचलेली असतात वारी करून. एवढ्या सगळ्यांना पांडुरंगाचं दर्शन मिळणं शक्यच नाही. सरांनी सांगितलं तसं कळसाचं दर्शन घेतात किंवा काय प्रदक्षिणा करतात, चंद्रभागेत आंघोळ करतात आणि त्यांचं दर्शन होऊन जातं. त्या माणसांना पांडुरंग आहे ना, तो विठ्ठल आहे, तो वारीमध्येच भेटतो. जे प्रोसेस हेच जेव्हा डेस्टिनेशन किंवा काय ध्येय बनतं, अशी ती गोष्ट आहे. आता ज्याला जितका पांडुरंग भेटला, जितका विठोबा भेटला, तितका तो बदलेल. आणि तुकोबारायांचं एक वचन आहे की जो जिथे अभिमान संपला, अहंकार संपला, तो देव झाला. म्हणजे देव होणं म्हणजे काय, तर माझा अहंकार संपवणं. मी हे जे माझ्याविषयी एवढं काय काय बोलतोय, ही गडबड आहे ना, प्रॉब्लेम आहे ना. माझा अहंकार संपणं म्हणजेच, तर अहंकार काय असा संपणार नाही. उलट तो कधीतरी परत वाढतो, कधीतरी कमी होतो. म्हणजे अशा अनेक गोष्टी आजूबाजूला, म्हणजे एक 20 दिवस काहीतरी आहे आणि 11 महिने 10 दिवस खूप गोष्टी प्रभाव टाकतायत ना. तर त्याच्यामुळे प्रत्येकावर जो होणारा परिणाम आहे तो कमी जास्त आहे. आणि कसं आहे की जात व्यवस्था, मग अशी मुद्दा आला की बाबा जात गेली नाही वारकऱ्यांची, हे खरं आहे. पण तोच वारकरी गावातल्या सगळ्या जातींना सोबत घेऊन सगळं गावाचा व्यवहार करत होता ना. कोणाच्या अडीअडचणीला धावून जात होता ना, आजही धावून जातो ना. त्या सगळ्या व्यवहारात राहून प्रॅक्टिकल जगणं हे वारकऱ्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे मुळात नामदेवरायांच्या अगोदर ज्यांनी हा वारकरी विचार प्रस्थापित केला नामदेवरायांनी कृतीच्या माध्यमातून, त्याच्या अगोदर 2 मोठी बंड झालेली होती ना, प्रचंड मोठी बंड. एक बसवण्णांचं बंड झालं होतं, महात्मा बसवेश्वरांचं, आणि दुसरं सर्वज्ञ चक्रधरांचं बंड झालेलं होतं. मोठ्या चळवळी झाल्या. पण लक्षात आलं नामदेवरायांना की हे दीर्घकाळ टिकायला हवंय. म्हणजे विचारांच्या बाबतीत जर बघायचं झालं तर, आणि कृतीच्या बाबतीत बघायचं झालं तर बसवण्णांचं कार्य फारच मोठं आहे, फारच मोठं आहे. पण त्याचा जो प्रभाव दीर्घकालीन टिकायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये एक व्यावहारी लिबरल अशा पद्धतीचं वर्तन करावं लागेल. त्याच्यामुळे जो विद्रोह आहे तो विनम्र असलाच पाहिजे, ह्याच्यासाठीचा आग्रह. आणि तो विद्रोह करून येतूनच यायला पाहिजे. म्हणजे ह्याला काहीही पर्याय नाही, तुम्हाला करून येतूनच निर्माण करावा लागेल तो विद्रोह. तो असा कोरडा विद्रोह चालणार नाही, तरच माणूस बदलू शकेल. आणि तुम्हालाही माहिती आहेत हजारो माणसं जी वारीत जाऊन बदललेली आहेत. वारी म्हणजे काय, ते 15 दिवस चालणं म्हणजे वारी नाही. मी रिंगण करतोय ही माझी वारी आहे. कोण कविता करते ती त्याची वारी आहे. कोण जितक्या भक्तीने नाटक करते
हिची वारी आहे, कीर्तवणी हिची वारी आहे, फोटो काढणं सरांची वारी आहे. तसं कॉलेजमध्ये शिकवणं प्राध्यापकांची वारी असेल, शेतीत काम करणं हेच आम्हाला सगळ्या संतांनी सांगितलंय ना, की तुमचं काम हीच तुमची भक्ती आहे. म्हणजे स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात सांगतात. तर ती वारी आहे. आणि ते 20 दिवस हे मला माझ्या जीवनात कसे उतरवायचे ह्याचा जेव्हा कधीतरी तुमच्या शब्दात युरेका तो मुवमेंट सापडते, तेव्हा तो माणूस बदलायला लागतो. आणि ते एखाद्या माणसाला आयुष्यभर मिळत पण नाही. तो मोठा महाराज बनतो आणि लक्षात येतं की अरे ह्याला तर पांडुरंग भेटलाच नाही. तो कीर्तन मस्त करतो, भाषण मस्त करतो, आणि अरे ह्याला सापडलंच नाही. तर अनेकांना सापडणार पण नाही, अनेकांना सापडेल. ज्यांना सापडेल त्यांचं ठीक आहे. ती माणसं अत्यंत फाटकी आहेत. आणि त्याच माणसांनी या महाराष्ट्राचा डोलारा आपल्या हातावर शेषनागासारखा, अण्णाभाऊ साठेंनी जसं सांगितलंय, कामगारांच्या याच्यावर जशी पृथ्वी आहे, तसा ह्या सर्वसामान्य फाटक्या माणसांनीच महाराष्ट्राचा डोलारा टिकवून ठेवलेला आहे. नाहीतर इतकं वाटोळं केलेलं आहे सगळ्यांनी मिळून, आपण हुशार माणसांनी या महाराष्ट्राचं, की तो माणूस जो आहे ना, सर्वसामान्य माणूस, श्रीकांत देशमुख ज्या निंदणाऱ्या बायका सगळ्या सारख्याच दिसतात असं म्हणतात, त्या सर्वसामान्य माणसांनी जे घडवलंय ना, त्याच्या जीवावरच आपण हे सगळं बोलतोय. बरोबर. शहाणपणावर त्याच्या शहाणपणावर. नाही, आणि चांगला उल्लेख तुम्ही केला. मी बोलू? हा बिलकुल. त्या मगाशी म्हणालात की बघा आपल्या परंपरेने विठ्ठल आणि भक्त ह्याच्यामधली माणसं काढली होती. ती काढलेली माणसं पुन्हा आलेली आहेत. हो. ते काढायचं काम कोणाला तरी करावं लागलं परंपरेतल्या माणसांना. कारण जो पुरोहित वर्गाचा अंत केला असं अभिमानाने आपण सांगतो. विठ्ठल हा देव काही त्याचा प्रसाद बघा, बुंदीचा लाडू नाहीये, तो लाह्या बत्ताशा आहे. बत्ताशा. सामान्य माणसाचा आहे. तुम्ही त्यातले कुठले त्याच्या कालच्या तुमच्या बोलण्यात अनेक लोकांनी उल्लेख केला, विठ्ठल कृष्णाचं रूप आहे, पण शस्त्र नाही हातात त्याच्या, तो उभा आहे कमरेवर हात ठेवून. असं वेगळ्या प्रकारचं. मग तो आपल्याकडे पूर्वी कृषी संस्कृती यायचा काळ, त्याच्या आधी पशुपालकांचा, तो पशुपालकांचा पण देव आहे. त्या अर्थाने पण वेगळ्या प्रकारचे घडतात गोष्टी. तुम्ही सामान्य माणूस म्हणालात, मला 1-2 दिवसापूर्वीची एक गोष्ट आठवते. मी असंच एक कार्यक्रम करायला गेलो होतो खेडमध्ये, रत्नागिरीमध्ये. तर तिथे रमेश पाटणकर नावाची व्यक्ती आयोजक होती. आणि सगळं माझा कार्यक्रम झाल्यावर त्यांनी सांगितले की अहो हे मला एक तुम्हाला सांगायचं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा वारीत जात होतो, ते वारीत जातात, ते बँकेत नोकरी केलेलं, रिटायर झालं, वारीत जायला लागले. तर एक बाई त्यांच्याकडे आली आणि त्यांनी काहीतरी खायला मागितलं. सकाळी भरपूर चालतात, पहिला तास 2 तास महत्त्वाचे चालायचे असतात. त्यांनी मागितलं. मग त्यांनी ती थकलेली होती, त्यांनी खायला दिलं, म्हणजे शेंगदाणे वगैरे असं न्याहारी सकाळची आपली स्वतःची जवळची असते. मग तिला चहा पाजला आणि ती पिली. चहा पिल्यावर तरतरीत झाली. मग त्यांतल्या एकाला वाटलं की अरे हिला आपण हे द्यावं, 10 रुपये द्यावे चहाचे. 10 रुपये दिले, तिने घेतले नाही. आणि तिने सांगितलं की मी कोणाकडे पैसे घेत नाही, मी मागते आणि खाते. बरं, ते म्हटले, मग त्यांना उत्सुकता आली की ते म्हटले तुमच्याकडे तर काही साहित्य नाही, सतरंजी नाही, काय नाही. नाही, मी अशीच मोकळा वारकरी, मी चालते, जिथे राहायला मिळेल तर आकाश धरती. म्हणजे अगदी ड्रॅमॅटिक उत्तर. पुढचं असं होतं की मग त्यांनी विचारलं अरे तुम्ही मग जिथं पोचली वारी सगळं, आणि म्हटलं आजपर्यंत मला गेले 15 वर्ष वारी करते, मी उपाशी राहिलेलं, झोपलेलं नाही. पंढरपूरला गेल्यावर तुम्ही काय परत पायी जाता गावी नगरला? ते नाही, मी कळत दर्शन करते, चंद्रबागेत नाते कळत दर्शन करते, असा हात करून उभे राहते मंदिराबाहेर. 1-1 रुपया 2-2 मिळतात आणि ते घेऊन ती मला बस एसटी एवढे पैसे झाले की घेऊन ती जाते. असे अनेक वारकरी असतील की जे अशा प्रकारे करतात. मोकळा वारकरी हा दिंड्या घेऊन जाणाऱ्यांची संख्या 5 लाख असेल ना, तर 5 लाख मोकळे वारकरी असतात. मी स्वतः वारी केली. मी 1 चहा खरेदी केला होता, 1 पाण्याची बाटलीने 1 केळ खरेदी केलं होतं अख्ख्या 20 दिवसात. म्हणजे करायचं नाही पाणी, पण ते गर्दीत अडकलं होतं, तहान लागली ते म्हणून केलं. आणि नंतर बघा शोध काय तिचा. मग त्यांना विचारलं तुमचं मुलं बाळ काय करतात, ते काय? ते म्हणजे हो ना, माझा मुलगा असतो ना, तो BMW घेऊन मला आळंदीला सोडतो आणि मी मग हेच करते. आणि मग ते म्हणाले की अरे बापरे, मग तुमचं ही काय प्रेरणा आहे? महत्वाचं ते म्हणाले की मला वर्ण अभिमानापासून मुक्त व्हायचं आहे. माझ्यातला मीपणा गेला पाहिजे आणि मला माझा म्हणजे दंभ आहे
तो पण गेला पाहिजे. त्याकरता मी वारी करते. इतकं साधी माणसं, आता या साध्या माणसांवरती काही एजंट, काही लोक झालेत, त्याला आपण माफ करू, दुसरं काही करू शकत नाही. प्रभू येशू करता ती माणसं आहेत. आपण त्या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर नाही. नक्की. मी तुम्हाला प्रश्न विचारेन की डोईचा पदर आला खांद्यावरी म्हणणारी जनाबाई, किंवा देहीचा विटाळ देहीचं जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म म्हणणारी सोयराई, या सगळ्या आपणाला दिसतात 13व्या-14व्या शतकामध्ये. पण आज आपण 21व्या शतकामध्ये बघतोय की आजही बाईला आपल्या पाळीच्या पॉलिटिक्ससोबत लढावं लागतंय. आजही या सगळ्यांकडं तुम्ही एका नव्या पिढीची प्रतिनिधी म्हणून संतांनी दिलेलं संचित आहे. सोयराबाईनं, जनाबाईनं, मुक्ताबाईनं दिलेलं, आणि आत्ताचे हे सगळे नवे प्रश्न आहेत. या दोन्हीची सांगड कीर्तवाणीतून तुम्ही घातलेलीच आहे, पण याच्याकडे तुम्ही कसं बघताय, काय सांगाल तुम्ही? सगळ्यात पहिली गोष्ट, आधी हे बाईनं स्वीकारायला पाहिजे की आता मी हे झुगारलं पाहिजे. ह्याची तयारीच माझ्या निम्म्या बायांची नाहीये अजून. निम्म्या काय 90% बायांची तयारी नाही अजून, की नाही नाही पाळलं पाहिजे बाई, हे अजून बाईलाच वाटतंय. तर त्याला ओलांडून आपण कसं जाणार आहे? की एक नैसर्गिक गोष्ट आहे, ज्या नैसर्गिक गोष्टीतून पुढच्या पिढीची निर्मिती होणार आहे, नवं बाळ जन्माला येणार आहे, अशी एक महत्वाची गोष्ट ज्याला शिवाशिव म्हणून आपण तुच्छ म्हणून बाजूला का ठेवलंय, ती इतकी नैसर्गिक गोष्ट असताना. आणि जे आपण वारीत चालताना सुद्धा बघतो की वारीत असताना काही पाळलं जात नाही. मग तुमचा ह्याच्या अगोदरचा प्रश्नही मला इथं कनेक्ट करावासा वाटतो की ते 18 आणि 20 दिवसांपुरतं का आहे. कारण आपल्याकडे अजून मगाशी 2 शब्दांचा मधला फरक तुम्ही दोघं बोलायचा प्रयत्न करत होता की सोहळा आणि यात्रा यामधला फरक काय आहे. आपल्याकडं सोहळा करण्याची आवड जास्त आहे, ज्याच्यात सेलिब्रेशन आहे, साजरं करणं जास्त आहे, ज्याच्यात नटवेपणा जास्त आहे. यात्रेत प्रवास आहे, यात्रेत शोध आहे, यात्रेत एकमेकाला समजून घेण्याची टेंडन्सी आहे. मला वाटतंय की एकमेकांच्यात काम काहीतरी व्हावं, चालावं मी त्या वाटेवर आणि शोध घ्यावा. हे आपल्याकडे यात्रा नाही आहे, त्याचा हा प्रॉब्लेम आहे बेसिकली, असं मला वाटतंय. की आधी बायकांना वाटायला पाहिजे की मी माझ्या सुनेला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. सुनेला आधी वाटलं पाहिजे की मी शेजारच्या बायकांच्याकडे जाऊन एकमेकांच्या सासवांची आपण मापं काढत नाही बसलो पाहिजे. सासवा सुनांमध्ये सहसंबंध पाहिजे, संवाद पाहिजे. तेव्हा हे प्रश्न असे चुटकीसरसे सुटण्यासारखे होतील. हे अजूनही तयार नाही आहोत आम्ही ते सोडायला, की नाही नाही आमच्यात कडक आहे. अजून एका उंबऱ्याचं अंतर आहे फक्त, मला अलीकडचा पाय पलीकडे टाकायचा आहे. तो निर्णय मी जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत नाही होऊ शकत. वा, बिलकुल. आपण या टॉक शोच्या संवादाच्या थोडंसं शेवटच्या भागाकडे जातो आहे. सचिनजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही रिंगण जे वार्षिक होतं तेव्हा महाराष्ट्रामधले जे सगळे उपेक्षित संत आहेत, ज्यांच्याकडे बहुधा अभ्यासकांचं पण फारसं काही लक्ष गेलं नव्हतं, त्यांना रिंगणच्या माध्यमातून त्यांचं एक उत्तम पद्धतीचं दस्तऐवजीकरण केलं तुम्ही. आता जे कार्तिकीला तुमचा अंक येतोय ते मात्र जे महाराष्ट्राबाहेरचे संत आहेत त्या संतांकडे तुम्ही वळले आहेत. बसवेश्वरांवरचा एक अंक आता झाला आहे. हे जे महाराष्ट्राच्या बाहेरचे संत आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेरची म्हणून जी संत परंपरा आहे, या संत परंपरेमधल्या कोणत्या कोणत्या संतांकडं आता रिंगण जाणार आहे हळूहळू? म्हणजे आता दुसरा अंक सर्वज्ञ चक्रधरांवर करायचा होता, ती काय यावर्षी माझं कामच झालं नाही. म्हणजे इतकं मोठं काम आहे की ते मी करू शकलो नाही. त्याच्यामुळे या कार्तिकीला काय अंक आला आणि यायलाच पाहिजे अशी काही माझी काही हे नाही. ते पुढच्या कार्तिकीला किंवा जेव्हा येईल ती कार्तिकी असं म्हणून तो चक्रधरांचा अंक केला आहे. आता रोहिदास महाराज, तर संत रोहिदास, तर ते असतील तिकडचे पण ते तर आपलेच आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर अंक करायला पाहिजे. नामदेवरायांच्या प्रभावळीतून जे कबीरांनी, नामदेवरायांचा प्रभाव कबीरांवरचा आपल्याला दिसतो, नानकांवरचा दिसतो, धन्ना जाटांवरचा दिसतो, मीराबाईंवरचा दिसतो. ही सगळी जी उत्तरेतली परंपरा आहे, तिथे लल्लेश्वरी आहे काश्मीरामध्ये, किंवा इथे शंकरदेव आहेत आसाममध्ये, किंवा पीपा आहेत राजस्थानामध्ये, किंवा खाली आपण विचार केला तर पूर्ण दासकूट परंपरा आहे, त्याच्यामध्ये कनकदास आहे, त्याच्यामध्ये पुरंदरदास आहे. आपल्याला खाली आणखी खाली गेलो तर पूर्णच्या पूर्ण तिरुवल्लुवर आहे. तर हे जे सगळे संत होऊन गेलेले आहेत, त्या सगळ्या संतांचा
धागा वारकरी परंपरेशी आहे आणि आपण तो समग्रपणे समजून घ्यायला पाहिजे. एक असं होतं अनेकदा की आपल्या जातीचा संत आहे म्हणून आपण त्या संताचा अभ्यास करतो. मग आम्ही त्याच्यावर मला दरवर्षी विचारतात की जे यावर्षी समजा मी सेना महाराजांचा अंक केला, तर सेना महाराजांचा अंक केल्याच्या नंतर सगळेजण असं मला विचारतात की तुम्ही न्हावी आहे का म्हणून, तर किंवा सावता माळींचा अंक केला तर मला असं विचारतात की तुम्ही माळी आहे का. गोरोबा काकांचा अंक केला की विचारतात कुंभार आहे का. तर मी त्यांना सांगतो हो, यावर्षी मी कुंभार आहे, यावर्षी मी माळी आहे, यावर्षी मी न्हावी आहे, यावर्षी मी लिंगायत आहे, यावर्षी मी महानुभाव आहे. पण मला इतके वर्ष झाल्याच्या नंतर आता असं लक्षात येते की एकेका संताचा अभ्यास होऊच शकत नाही. म्हणजे आता दरवर्षी मी एक अंक करतो, आम्ही सगळेजण मिळून एक अंक करतो, तर हे सगळे जण एका प्रोसेसचा भाग होते आणि ते एकमेकांवर ते जर आपण समग्रपणे समजून घेतलं नाही तर आपल्याला ही वारकरी परंपरा समजण्याची शक्यता नाही. तसंच हा एका मोठ्या भक्ती परंपरेचा पट आहे. तो फक्त भारतातल्या भक्ती परंपरेचा नाही, तो कदाचित जगातल्याही भक्ती परंपरेचा पट असू शकतो. माझी दृष्टी आतापर्यंत फक्त भारतीय पट समजून घेण्यापर्यंतच विकसित झालेली आहे. कदाचित तो जगभरातला असू शकेल. ही सगळीच्या सगळी माणसं मध्यस्थ नाकारतायत. देव आणि भक्तामधला मध्यस्थ नको असा त्यांचा आग्रह आहे. ही सगळीच्या सगळी माणसं जातीवरून, धर्मावरून, लिंगावरून असलेले भेद नाकारतायत. स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरतायत. लोकभाषेमध्ये लिहिण्याचा आग्रह करतायत. जात धर्म ह्या वाटेतल्या अडचणी आहेत, त्याच्या पलीकडे जायचंय. माझी आयडेंटिटी माणूस म्हणून त्याच्या पलीकडे. ही सगळीच्या सगळी लोक देशभरातली हा एकच विचार सांगतायत. सगळ्या प्रकारचे विटाळ ज्याचा उल्लेख आता तुम्ही केलात, सर्व प्रकारचे विटाळ नकोत ह्याच्यासाठी त्यांनी वैचारिक आधार दिलेला. तर ह्या सगळ्या संतांमधलं जी एक धागा आहे तो धागा शोधण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण ह्या सगळ्यांचा एकमेकांवर प्रभाव पडलेला आहे. बरोबर. आपण नामदेवरायांचा असलेला प्रभाव जसा समजतो तसा नामदेवरायांवरचा पण प्रभाव समजून घ्यायला पाहिजे की बसवेश्वरांचा नामदेवरायांवर प्रभाव झालेलाच आहे, चक्रधरांचा ज्ञानेश्वर माऊलींवर प्रभाव झालेलाच आहे. आपण हे सगळं समजून घेणार नाही तर आपल्याला साकल्याने तुकड्या तुकड्यांच्या पलीकडे जाऊन समग्रतेने समजून घ्यावं. याला जोडूनच प्रश्न आहे की रिंगण जसं आता महाराष्ट्राची मर्यादा ओलांडून भारतातल्या अन्य संतांकडे जाते आणि भारतातले पण संत ओलांडून परत जगातले काही भक्ती चळवळीमधल्या संतांकडे तुम्ही जाताय, याचा अर्थ रिंगण मराठी भाषेची मर्यादा ओलांडून हिंदीमध्ये आणि पुढे इंग्रजीमध्ये असं काही न्यायचं नियोजन आहे का? एक रिंगण मी कसं बसं करतो, त्याच्यात आता दुसरं रिंगण करतोय. ते जसं रिंगण म्हणजे मला कीर्तावनी बघताना रिंगण स्टेजवर बघितल्याचा अनुभव आला. वा. म्हणजे काय बघतोय मी, तर रिंगण बघतोय. तो कार्यक्रम बघताना मी रडत होतो. सुरुवात झाली तेव्हापासून संपेपर्यंत मी नाटक बघेपर्यंत रडत होतो. तर ते आता माझ्याने काही झेपणारं नाही आहे. तुम्ही तरी मनावर घ्या, कारण तुमची ज्या पद्धतीची एक अशी एक टीम तयार होते, हे याहीसाठी मी म्हणतोय तुम्हाला की बऱ्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पण आपण जेव्हा विचार करतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवरती होणारं संशोधन, त्यांच्यावरती येणारी पुस्तकं आणि होणारी व्याख्यानं ही परत अधिकाधिक मराठी मुलखामध्ये जास्त होत आहेत. मराठी मुलखाच्या बाहेर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज सांगणं, मग राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, अगदी आग्र्यामध्ये जाऊन सांगणं, ही गोष्ट जास्त महत्त्वाची होत असताना आषाढीचं जे रिंगण आहे ते मराठीत आणि जे कार्तिकीची रिंगण आहे ते मात्र मग हिंदी आणि इंग्रजीत गेलं तर आपलं वर्तुळ हळूहळू मोठं होत जाईल असं मला वाटतं. करूया किती झेपेल मला माहिती. नक्की. एक शेवटच्या प्रश्नाकडे येतोय मी आणि नंतर एक 3 प्रश्नाचं रॅपिड फायर आहे. हां, नक्की. संदेशजी, तुमच्यासाठीचा प्रश्न आहे माझा की ही वारी सगळीच्या सगळी तुम्ही तुमच्या छायाचित्रांच्या माध्यमातून आणत असताना एक शब्द प्रतिमा किंवा शब्दशिल्प पण तुम्ही एका ठिकाणी केलेलं आहे. हे अनेक लोकांना माहीत नाही
आणि इतकंच नव्हे, पंढरपूरच्या जवळ एका छोट्याशा गावामध्ये या सगळ्यांची एक उत्तम पद्धतीची जी एक आर्ट गॅलरी आहे. खरं तर त्याला नुसतं आर्ट गॅलरी नको म्हणूयात आपण. विठ्ठल हा महाराष्ट्राच्या काळजाचा भाग आहे, ती हार्ट गॅलरी आहे असं म्हटलं तर थोडं जास्त योग्य ठरेल. त्याच्याबद्दल सांगा की. छायाचित्रकार म्हणून काम करताना आणि अशा टाईपची पुस्तकं माझी 2006 साली 7 साली आली होती आणि त्याचा काही प्रभाव होता. नंतर असं संवाद करताना लक्षात आलं की आपण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्ही एक मुद्दा मांडला की महाराष्ट्रात मराठीमध्ये कधी करावं का नाही करावं, पण मराठी सारस्वताला आणि मराठीतल्या सगळ्या वाचकांना पूर्णपणे हे जास्त सांगायची गरज आहे कधी कधी मला असं वाटतं नम्रपणे. कारण ज्या प्रकारचं ते पुसवण्याचं काम, ते मिटवण्याचं काम चालू आहे, त्या प्रकारचं ते जिवंत ठेवण्याचं काम पण मराठीत करणं आवश्यक. कारण ते मराठी करता आवश्यक आहे, मराठी भाषेकरता आवश्यक आहे. ते महत्त्वाचं आहे. तसंच मला असं वाटलं की ह्या टाईपचं जर दृश्य माध्यमांमध्ये माझ्याकडे बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन आहे. मी तमाशाचं पण माझं एक मोठं काम आहे. त्याच्यात पूर्णपणे आपल्या डायव्हर्सिटी जी आहे तमाशाची विदर्भापासून कोकणापर्यंत ते त्यात आहे. तर ह्या 2 महत्त्वाच्या परंपरांनी मराठी माणूस घडवलं असं मगाशी उल्लेख झाला, असं आपण त्यात सांगतो. जे कालच्या नाटकात सुद्धा तुम्हाला दिसलं असेल, त्यांनी चांगल्या प्रकारे ते घेतलं समोर. तर त्याचं एक कलादालन करायचं आहे. सचिनला माहिती आहे, चिंचणी नावाचं गाव आहे. त्या गावातल्या असं बोलता बोलता ते म्हणाले की आमच्या गावात करा, त्यामुळे ते गावात करणार आहे. मग त्या गावात आमचा संपर्क चालू झाला आणि मग संवाद चालू झाला. तर त्या गावाला, ते धरणग्रस्तांचं गाव आहे बघा, धरणग्रस्ताच्या गावाला बाहेरून आलेले वसलेल्या लोकांना आयडेंटिटी नसते कुठल्याच प्रकारची. 40-50 वर्ष झाली तरी गावाला कोणी खिचगणतीत, शेजाराचं गाव असतं जे ग्रामपंचायतीमध्ये असतं त्यांना किंमतच देत नाही. तर मी असा विचार केला की आपण इथं काहीतरी अशी एखादी गोष्ट उभी करू की ज्या गावाच्या वेशीवरती ती असेल. वेशीला कमान असते, तर त्याच्याऐवजी काहीतरी वेगळे. पण आपला विचार चालू असता आणि शब्दशिल्प करायची कल्पना सुचली. म्हणजे असं की साने गुरुजींनी आंतरभारतीची कल्पना राबवली. त्यांच्या 125 वर्षाचा कार्यक्रम चालू होता पंढरपूरमध्ये. तेव्हा विचार केला की अरे सगळं भाषा आहे आणि त्या भाषेचं विविधता आहे आणि मराठी भाषेने एक सहिष्णुता पण जपलेली आहे, ज्याच्यामध्ये बघा तमाशा शब्द हा अरबी भाषेतनं आलेला आहे. कुस्ती शब्दसुद्धा अरबी भाषेतनं आलेला आहे. आपल्याला बऱ्याच लोकांना पगार आपल्याला बऱ्याच लोकांना मिळतो फारसी भाषेतला आहे. ज्या काळात ह्या सगळ्या बाकीच्या भाषा मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेतली पासून ते कानडी, भारतातल्या 19 भाषा, त्या सगळ्यातले अनेक शब्द, समान शब्द मराठीमध्ये आपण वापरतो, अगदी चपलक वापरतो. आपल्याला वाटतं आपलाच शब्द आहे. तर मग ही जी भाषा आपण बोलतो ती कुणी जगवली? ती ज्ञानेश्वरांनी निर्माण केली. सामान्याची भाषा होती. सामान्य वारकऱ्यांनी ती मौखिक परंपरेतनं 700 वर्ष जगवली, वाचवली आणि समृद्ध पण केली. अनेक बहुजन संतांनी त्याच्यामध्ये अभिव्यक्त झाले, अभंगाने एक रचले नवीन. आणि त्या सगळ्या सामान्य शब्दांचं एक काहीतरी प्रतीक केलं पाहिजे. मग म्हणून ते ज्या देवाला पुजतात त्या विठ्ठलाचा आकार आम्ही तिथे घेतला आणि त्या आकारामध्ये हे शब्द गुंफले. कौसामध्ये त्या भाषेचं मध्ये तो शब्द आहे, म्हणजे तमाश शब्दाचा अरबी शब्द. तर अरबी भाषा आपल्या आधी निर्माण झाली तर तिथनं झालं आहे. फारसी आपल्या आधी तिथनं आलं आहे. काही आपल्यानंतर निर्माण झाल्या समान आहेत तर ते काही शेअर केले. तर महत्त्वाचा मुद्दा ही समानता, ही सहिष्णुता मराठी भाषेने जपली. हा मेसेज जाण्याचं मला वाटतं या द्वेषाच्या काळात महत्त्वाचं काम आहे. पण ते केलं आणि मग आम्ही ते उभं केलं 23 फुटी शब्दशिल्प. आणि मग त्याचा तुम्ही उल्लेख केला की ते खूप लोकांना भावलं. कारण आपल्याकडे एक प्रतिमेचं एक राजकारण आहे बघा. आणि ही प्रतिमा विठ्ठलाची जी आहे ती मराठी भाषकांनी विठ्ठलाच्या प्रेमात पडून जी भाषा जगवली त्याचं प्रतीक म्हणून ते पुढे आलं. आणि नंतर त्या गावाला आयडेंटिटी पण मिळाली. आमचा एक दुसरा हेतू पण साध्य आला की अरे त्या विठ्ठल जो आहे, त्या शब्द विठ्ठल त्याच्या शेजारचं गाव का हे असं गाव. त्या गावातल्या लोकांना पण एक वेगळ्या प्रकारे त्या गावात, मला सचिन तुमचा खूप चांगला संपर्क आहे त्या गावाशी. आणि त्याच गावामध्ये तुमचं त्या गावामध्ये मग आम्ही एक कलादालन उभं करतोय. आर्ट गॅलरी, म्युझियम, संशोधन केंद्र असे मोठमोठे शब्द आपण वापरू शकतो. पण सध्या ते एक 5000 स्क्वेअर फुट असल्यामुळे आत्ता कलादालन म्हणतोय. पुढे त्याचं मोठं स्वरूप होईल तेव्हा होईलच. आणि त्याच्यात वेगळ्या प्रकारच्या गोष्टी येतील, नवीन नवीन प्रकारे. आता आपण बघा, सचिन असेल इतके वर्ष तो करतोय, मी सुद्धा काहीतरी करतोय, ह्या ताई पण मोठ्या प्रमाणात काम करत आहे. आपल्याला पण अनेक गोष्टींचा उलगडा होत असतो आणि ते उलगडा जो नवीन नवीन होतो, नवीन नवीन माध्यमात होतो, त्याचं पण तिथे रूपांतर कामात होईल. मी फिल्म मेकर स्वतःला कधी कधी समजतो. मी काही फिल्म केलेल्या आहेत, काही डॉक्युमेंटरी केल्या आहेत, त्याच्यामध्ये सध्या काम चालू आहे. जे वारीमध्ये बायका आणि सामान्य वारकरी जी गाणी म्हणतात, अभंग असेल, कधी गवळण असेल, कधी भारुड असेल, ते रेकॉर्ड करण्यात सध्या मी काम करतोय. ते तेवढंच महत्त्वाचं आहे जे सामान्यांच्या मध्ये आहे. बिलकुल. म्हणजे समजा विठ्ठलाबद्दल अपशब्द उच्चारला म्हणून बऱ्याच लोकांच्या भावना दुखवतात, तर विठ्ठलाला लंगडा म्हणणारा वारकरी त्यात आपल्याला
नाथांचं भारुड गाताना दिसतो. एरवी ते आपण त्याच्या एकदम डिस्कार्ड करू, पण तो अधिकार वारकऱ्यांना आहे देवाबद्दलचा, मैत्रीभावाचा, समानतेचा आणि त्याला काही बोलण्याचा. तर त्या प्रकारचं पण एक काम चालू आहे. बघू काय काय होतंय. विठ्ठल आणि भक्त या दोघांमधलं एक ज्या पद्धतीचं नातं होतं, ज्या पद्धतीची एक रिलेशनशिप होती आत्ताच्या काळामध्ये, ती रिलेशनशिप सगळ्या संतांनी, त्या काळातल्या भक्तांनी, वारकऱ्यांनी विठ्ठलासोबत ठेवली होती. आणि जे हे तिघही सांगण्याचा प्रयत्न करत आहे, मधला मध्यस्थ जेव्हा बाजूला होतो तेव्हा रिलेशन अगदी थेट होतं. तेव्हा आपण विठ्ठलाशी थेट बोलू शकतो. हे थेटपणच पुढे आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही लोकवर्गणी, क्राऊड फंडिंग वगैरे करताय? हा करतोय, पण आता सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही त्याला मदत करा. पण अजून आमचं काम सुरू झालं नाही. मला एक खासदार फंडातनं एक 50 लाख मिळाले. 1.5 कोटीचा प्रकल्प आहे, त्यात ते उभं होईल. लोक देतात स्वतःहून. काय आपण ती जी बाईचा उल्लेख केला ना मगाशी, असं हात पसरून उभे आहोत आम्ही. मिळेल त्यांनी करायचं, जेव्हा होईल तेव्हा होईल. आणि चांगलं काम करायला वेळ लागतो. आपण रचनात्मक काम पण बरोबरीने करायला पाहिजे या भावनेतनं आम्ही सगळं काम अगदी करतो. अगदी बिलकुल. हा रॅपिड फायरच्या अगोदरचा शेवटचा प्रश्न आहे माझा. प्रश्न असा आहे की कला दालनाबद्दल, कलेबद्दल वगैरे चर्चा झाली. तसं तर भारतात आणि विशेषत्वाने महाराष्ट्रात जे कलेमध्ये निष्ठेनं काम करणारे लोक असतात, ते वर्तमानामधल्या जेव्हा समस्या येतात त्याच्यासाठी रस्त्यावरती उतरून काही भूमिका घेताना कोणी दिसत नाही. कीर्तवनी जसं त्याची एक जाहिरात, त्याची प्रसिद्धी सध्या सोशल मीडियावरती आपण प्रचंड प्रमाणात बघतोय, तसं एका झाडावरती बसून अगदी खणखणीत आवाजामध्ये जे एक स्पिरिट आहे, फायटिंग स्पिरिट, या वारकरी चळवळीनं महाराष्ट्राला दिलेलं जे फायटिंग स्पिरिट आहे, जे कुणालाही गोठवता येणार नाही, त्या फायटिंग स्पिरिटमधलं एक गाणं प्रचंड वेगानं व्हायरल झालं. म्हणजे सध्या 2च गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. एक अक्षय खन्ना आणि दुसरी. पण ते व्हायरल होणं वेगळं आहे, ते व्हायरल झाल्यासारखं व्हायरल होणं आहे. पण या पद्धतीनं कलेच्या या चौकटीच्या बाहेर जाऊन समकालीन महत्त्वाच्या प्रश्नांवरती कलावंतानं भूमिका घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? आणि ती अशाच वेगवेगळ्या प्रश्नांवर तुम्ही भूमिका घेत राहणार आहात का? आम्हाला ते बघायला मिळणार आहे का? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. अर्थातच पहिल्यापासून खरं तर अशी भूमिका घेणं कलाकारानं, अशी एक परंपरा जगभरात आहे. ऑगस्तो बोल असेल किंवा बर्तोल्ट ब्रेख्त असेल, हे देशाबाहेरची माणसं आहेत आपल्या. शिवाय आपले सगळे संत यांनी ही भूमिका ज्या त्यावेळी घेतलेलीच आहे. ते संत असण्याच्या बरोबर ते कवी सुद्धा होतेच की, म्हणजे ते कलाकार होते. ते उभं राहून लोकांना हे सगळं सांगत होते गाण्याच्या माध्यमातून, भारुडाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, म्हणजे ते कलाकार सुद्धा होतेच. त्यामुळं एक तगडी परंपरा महाराष्ट्र, भारत आणि जगभरात आहेच आहे, जी कलाकारांना घ्यायची आहे, या परंपरेनं सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळं ज्या त्यावेळी नुसतंच भक्ती आणि अध्यात्म याला जोडून न राहता त्याच्या पलीकडे जाऊन या सगळ्याचे सामाजिक राजकीय संदर्भ काय आहेत याचं भान ठेवणं, हे सतत एकमेकांबरोबर शेअर करत राहणं, ही आजच्या समाजाची आणि काळाची मोठी गरज आहे. त्यामुळे ही भूमिका माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून ज्या त्यावेळी प्रत्येक वेळी घेतच राहिले पाहिजे असं मला आग्रहानं वाटतंय. शेवटच्या राऊंडकडे मी येतो. रॅपिड फायर, फक्त 3 प्रश्न आहेत आणि सगळेच वारकरी परंपरेमधून आल्यामुळं प्रश्न हा नको, याचं उत्तर मी देऊ शकत नाही, नो कॉमेंट्स प्लीज, असं आपणाला बिलकुलही ऐकायला मिळणार नाही. 3 प्रश्न छोटे छोटे. पहिला प्रश्न, दोन्हीपैकी एकाची निवड करायची आहे. पॉलिटिकल रिपोर्टर सचिन परब की रिंगणचे संपादक सचिन परब, काय निवड आहे? ती मी कशाला करायला पाहिजे, तुम्ही करा. नाही, आम्ही तर करूच. तुमच्या जास्त जवळ कोणती दोन्ही भूमिका काय- जास्त हा, जवळ आहे? म्हणजे असं दोघांपैकी म्हणजे दोन्ही गोष्टी परस्परांपासून वेगळ्या आहेत असं मला वाटत नाही. एकच आहे. एकच आहे ती गोष्ट. आपल्याला फक्त रिपोर्टिंग करायच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्याच्यातलं रिंगण जास्त जवळचं आहे. बरं, आषाढीचं रिंगण की कार्तिकीचं रिंगण? आता दोन्ही काय आहे, तो दोन्ही गोष्टी एकच आहेत. हा, दोन्ही गोष्टी एकच आहेत. दोन्ही गोष्टी एकच आहेत त्या सगळ्या गोष्टी. बरं, जे अनियमितता हीच गोष्ट आम्ही नियमितपणे करतो, हे पुलंचं वाक्य त्यांनी कोट केलं. कोविडमध्ये तुमचा एक मेगा प्रोजेक्ट येणार होता, प्रोजेक्ट नामदेव. हा.
तो कधी येणार तो कधी येणार? नामदेवांना माहीत, नामदेवरायांना माहीत. तर ते कोविड नी रिंगण बदलवलं मात्र. म्हणजे कोविडमुळे मी तिकडे गावाला अडकलो होतो 9 महिने आणि असं ठरवलं की रिंगणचा अंक करायचाच. हातात काही नाही, आम्ही सोपानदेवांचा अंक करायचं ठरवलं. रॅपिड आहे म्हणून रॅपिड पटापट संपवलं. ते अंक करायचं म्हणजे तेव्हा नामदेवरायांचा अंक करायचा होता परत एकदा 10 वर्षांनी. पुरात एकदा पूर्ण महाराष्ट्र फिरायचा, बारीक बारीक सगळं शोधून काढायचं. आत्ता शोधलं नाही तर परत कधीच मिळणार नाही म्हणून ते लवकर शोधून काढायला पाहिजे. त्याच्यामुळे ते नामदेवरायांचं तेव्हा झालं नाही. मग सोपानदेवांचा अंक करायला घेतला. लोकांनी रेफरन्सेस पुस्तकं स्कॅन करून मला तिकडे पाठवली, लोकांनी पैसे पाठवले आणि मग तेव्हापासून रिंगण हे लोकांच्या 1,000 लोकवर्गणीवर चालतं. म्हणजे त्याच्यासाठी जाहिराती येतात. अभंगदूत नावाची एक फार उत्तम पद्धतीची म्हणजे इथे संकल्पना आहे. मंडळी आहेत की जे दरवर्षी 1,000 रुपये पाठवतात. जी महाराष्ट्रातली 400-500 लोक आहेत जे 1,000 रुपये पाठवतात, त्याच्यातून रिंगण उभं राहतं. हे कोविडनी घडवलेलं आहे. तर तो नामदेवरायांचा प्रोजेक्ट करायचाच आहे, पण तो मला माझ्या सगळ्या पोटापाण्याच्या सवडीत जेव्हा मिळेल तेव्हा मी आवर्जून करेन. तो लवकर यावा अशी अपेक्षा करूयात. आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. रॅपिड फायर 3 प्रश्न. तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आहे की पहिली जी तुम्ही एका अर्थानं सिरीज फोटोग्राफी केली ती होती कोनाड्यांवरती, बरोबर आहे? आणि तुम्ही नंतर केली ती वारीवरती, मध्ये एक तमाशाची पण आली. यांनी जी तमाशावरती केलेली कुस्तीचा आखाडा पण केलेली आहे यांनी. परत मला वाटतं ब्राह्मण, पुणेरी ब्राह्मण याच्यावरती पण केलेली आहे. एक संदर्भ आठवला म्हणून यांनी जी लोकनाट्यावरती आणि विशेषत्वाने तमाशावरती केलेली आहे, त्यामधल्या एका तमाशा लोकनाट्याचं जे नाव आहे, हे सगळे तमाशा कलावंत किती कंटेम्पररी असतात त्याची चर्चा आपण केली नाही, पण एक नाव आहे, मागे लागली ईडी म्हणून मारली उडी, असं एका वगनाट्याचं नाव आहे. वगनाट्याचं नाव आहे. आता 6 महिन्यापूर्वी लिहिलेलं वगनाट्य. 6 महिन्यापूर्वी ते लिहिलेले वगनाट्य आहे. एका बाजूला सगळा ऱ्हास काळामध्ये शाहीर किंवा वगनाट्यकार कॉन्टेम्पररी विषयाला सामोरं जातात, त्याचं एक लक्षण आहे. मला वाटतं एक कमी गोष्टी त्याच्याशीच निगडीत माझा प्रश्न आहे. माझा पहिला प्रश्न आहे तुमचा की तमाशा की वारी, जास्त तुम्हाला तुमचं जे केलेलं काम आहे, दोन्ही त्याच्या एकमेकांशी निगडीत नातं आहे. ठीक. आणि ते मी सांगायची गरज नाही, परंपरेने सांगितलेलं आहे. प्रेस फोटोग्राफर की नंतर स्वतंत्रपणाने तुम्ही जे काम केले ते काम? याचं उत्तर एकटं होऊ शकत नाही, पण त्यातूनच निर्माण झालेलं हे काम आहे. त्याचा पाया आहे, त्यातनं शिकायला मिळालं खूप. प्रेस फोटोग्राफर हा रग जिरवतो तुमच्या क्रिएटिव्ह कामाची. कम्प्लिटली तुम्हाला म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या जनसामान्य जीवनाला सामोरं जायची संधी त्या प्रेसच्या कामाने मिळते आणि मग तुम्हाला थोडंसं मॅच्युरिटीने तुम्ही तुमचं काम करू शकता. हे निगडीत आहे एकमेकांची, असं मी मानतो. तिसरा आणि शेवटचा प्रश्न. इतकं सगळं केल्याच्या नंतर मराठवाड्यावरती म्हणून काहीतरी स्वतंत्र असं तुमचं काहीतरी येणार आहे असं ऐकिवात होतं. केवळ मराठवाड्यावरती नाही, मराठवाडा नाही, भटक्यांच्या जीवनावरती काम चालू आहे. भटक्यांच्या जीवनावर. आणि भटका हा समाज बऱ्यापैकी रिमोट असा आहे, तर त्याचं काम चालू आहे. भटक्यांना 1873 साली ब्रिटिशांनी त्यांच्या नैसर्गिक सगळी कामांपासून वंचित करून जे ब्रिटिशांच्या म्हणजे मिठाचा व्यापार करायला बंदी केली, लमाणांना मिठाचावर कर लावले, त्यांना देशोधडीला लावलं. प्रवासाची साधनं त्यांची जी महत्त्वाचा व्यापारी होते ते 50,000 बैलगाड्या त्यांच्या होत्या, रेल्वे आली, त्यांचं काम गेलं. अशा अनेक व्यवसायांचं जंगलं बंद केली, त्यातनं अनेक लोकांचे काम गेली. टोपल्या विणणारे असतील, त्यांना चोर ठरवलं गेलं, त्यांच्या कौशल्याचं बळी दिला गेला. आणि आज 75 वर्षांनी सुद्धा आपण त्यांच्याकडे त्या चोर जमाती म्हणून म्हणतो. तर ते सांगायचा वेगळ्या प्रकारे एक प्रयत्न आहे. त्यांच्या कौशल्य, कला यांच्यावरती लक्ष देऊन ती माणसं आहेत त्याचा फोकस ठेवायचा प्रयत्न आहे. लवकरच हाही त्यांचा प्रकल्प आपल्या सगळ्यांच्या समोर पुस्तक रूपाने येईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 3 प्रश्न. या दोघांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दोन्ही असं दिलंय. बघूया. पण सांगता येत नाही. पहिला प्रश्न आहे, BA इन मराठी साहित्य आणि MA इन थिएटर. मराठी साहित्य आणि थिएटर तशा दोन्ही एकमेकाशी निगडीत असणाऱ्याच गोष्टी आहेत. तरी पण मी शेवटी मराठीचा विद्यार्थी आहे, मराठीचा प्राध्यापक आहे, म्हणून मराठी साहित्य का थिएटर जास्त जवळचं पाया काय? महत्वाचा का इमारत महत्वाची असं कसं विचारलं तुम्ही? अर्थात पाया म्हणजे मराठी साहित्य. म्हणजे आता तुम्ही कुंभमेळा की वारी असं वारी की वारी असं विचारणार. ठीक. निवड करताना विरोधाभासी 2 काहीतरी पाहिजे तर निवड करू शकतो. आता विरोधाभासीच सांगतो मी.
जास्त आनंद कीर्तवनीला जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे होतोय का महाराष्ट्राचा सुपरस्टार 2020 या रियालिटी शोचा उपविजेता ठरल्यानंतर अधिक आनंद झाला होता? नाही, कीर्तावणीच्या प्रयोगांचा जास्त आहे. हा जास्त कृतिशील असणारी गोष्ट आहे म्हणून. आणि पुढे जशी कीर्तवनी आलेली आहे आणि कीर्तवनी महाराष्ट्रभर जाते आहे मराठीतून, त्याच पद्धतीनं भविष्यात ही जी महाराष्ट्राची वारकरी परंपरेची रग आहे, ही रग महाराष्ट्राच्या बाहेर पण घेऊन जाण्याचा विचार आहे? अगदीच आहे विचार. तसे प्रयत्नही चालू आहेत. खरं तर नाटक माध्यम म्हणून बघते आहे मी. जसे हे विचार आहेत तसे अजूनही आणखी काही चष्म्यांमधून बघितल्या जाणाऱ्या सगळ्याच गोष्टी, कशा त्याच्यावरती आपल्याला भाष्य करता येईल, कसं त्याच्यावरती आपल्याला काम करण्याचा प्रयत्न करता येईल, हे सगळंच हाताशी धरून आपल्याला अजून बाहेर कसं पोहोचता येईल हाही विचार आहे. तर नक्की वा. शेवट करतो मी एक प्रश्न, जे स्वागताध्यक्ष आहेत या संमेलनाचे त्यांच्याकडनं येणार आहे. माझ्या परीनं मी याचा शेवट करतोय. तो म्हणजे ही जी मुलाखत आहे, हा जो टॉक शो आहे, तो जालन्यात होतोय, म्हणजे मराठवाड्यात होतोय. मराठवाडा ही त्या अर्थानं संतांची, मराठी भाषेची ही जन्मभूमी मानली जाते. अरुण म्हात्रे हे मुंबईचे कवी मराठवाड्याबद्दल बोलताना असं म्हणतात की तडतडणारे ऊन साहतो मराठवाडा, तडतडणारे ऊन साहतो मराठवाडा, तरीही आनंदाची गाणी गातो मराठवाडा. हा या मराठवाड्याचा स्वभाव आहे. आणि म्हणून एवढी जी तुडुंब गर्दी आहे ती एका अर्थानं ही अकॅडमिक जगतामध्ये काम करणारी माणसं नाहीत. अकॅडमिकची चौकट भेदून रस्त्यावरती उतरून काम करणारी ही तिन्ही माणसं आहेत. या तिन्ही माणसांना ऐकण्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत. अर्थात शेवटच्या टाळ्या तुम्हाला एवढ्या जोरदार वाजवायच्या आहेत. मी सांगतो तुम्हाला की शेवटच्या टाळ्या आपणाला कीर्तवनीचा फक्त 16वा प्रयोग झाला आहे. वर्षभरामध्ये बघता बघता त्याची 100री पूर्ण होणार आहे. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. जे भटक्या विमुक्तांवरची जी फोटोग्राफीची सिरीज आहे ती सुद्धा बघता बघता लवकरच आपल्या पुढे येणार आहे. आणि सोबत ते कलादालन सुद्धा येणार आहे. आणि 5 वर्षांपासून जो रखडलेला प्रोजेक्ट नामदेव आहे, तो नामदेव सुद्धा खूपच लवकर आपल्या समोर येणार आहे. याच्यासाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. मित्रांनो, हे तिघं जे काम करतायत ते काम अजिबात सोपं नाही. ते काम खूप अवघड आहे. माझं काम सोपं होतं, मी फक्त बोलतं करण्याचं काम केलं. अवघड काम आहे, अवघड काळ आहे. म्हणजे काळ तर मोठा कठीण आला, अशी एक कादंबरी 20व्या शतकामध्ये आली होती. आज समजा ती कादंबरी लिहायची वेळ आली असती तर काळ तर मोठा कठीण 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 कठीणच आला असं म्हणावं लागलं असतं. एवढ्या अडचणी आपल्या सगळ्यांच्या पुढे आहेत. पण अडचणींना घाबरतो तो वारकरी नसतो. वारकरी अडचणींना उल्लंघून पुढे जातो. अटल बिहारी वाजपेयींनी एका कवितेमध्ये म्हटलंय, बाधाएं आती है तो आए, घिरे प्रलय की घोर घटाएं. बाधाएं आती है तो आए, घिरे प्रलय की घोर घटाएं. पाँवों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं. पाँवों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं. निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा. कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. धन्यवाद. आपले स्वागताध्यक्ष आदरणीय प्राचार्य गणेश अग्निहोत्री सर यांचा एक प्रश्न आहे. परत माईक मिळेल माहीत नाही. सगळ्यात महत्त्वाचं सोनूले आणि त्यांच्या साथीदारांनी कॉलेजनी हे जे आम्हाला ऐकायला आपण आलात, तुमच्या सगळ्यांचे आभार तिघांच्या वतीने मानतो. अर्थातच सगळ्यांचे आभार तर आहेतच. कालचा प्रयोग सुद्धा आम्हाला इथं सादर करायची संधी दिली आणि आज सुद्धा 2 शब्द बोलायची संधी दिली. फक्त जाता जाता मला एकच महत्त्वाची गोष्ट सांगायची. कशा सहज गोष्टी घडत असतात आणि आपण त्यातनं शिकत असतो. हे आत्ताच मगाशी घडलेला एक सांगायचं आहे मला गोष्ट. आपल्याकडे एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची पद्धत काही आज आपण खूप पुढे नेताना मला दिसत नाही आहोत आजूबाजूला. पण परंपरेत मात्र हे खूप सांगितलं गेलेलं आहे. ही इतकी थोर माणसं, सगळी संत असणारी माणसं, जसं की नामदेवरायांनी चोखोबांच्या अस्थी गोळा केल्या, त्यांची समाधी मंदिर उभारलं. नंतरच्या काळात तुकोबारायांनी सुद्धा जाऊन आळंदीचं मंदिर उभारलं. यासारखे अनेक संदर्भ आपल्याला दिसतात. मी वयानं इतकी लहान आहे, ही बाप माणसं, खरंच माझ्या बाबांच्या वयाची ही दोन्ही माणसं माझ्या आज बाजूला आहेत. इथे बसण्याचा एक साधा प्रश्न होता. मी ऑब्व्हियसली या दोघांना म्हणत होते की दादा तुम्ही इथे बसा, पण नाही, त्या दोघांनी मला आग्रहानं मध्ये बसवलं मी इतकी लहान असताना. तर हे इथून आलेलं आणि झिरपलेलं आहे सगळं. मग
सगळे संप्रदायाचे उपचार तुम्ही किती करता किंवा किती नाही करता हे माझ्यासाठी महत्त्वाचं राहत नाही. जसं मगाशी दादा म्हणाले, तुमच्या गळ्यात माळ आहे की नाही, तुम्ही एकादशी करता की नाही, तुम्ही वारीला जाता की नाही, पण रक्तामध्ये छोट्या छोट्या गुणांनुसार हे सगळं भिनलेलं आहे. ते असं बाहेर येत राहतं आणि या मोठ्या माणसांकडनं दिसत राहतं. ते घ्यायचं आहे आणि पुढच्या पिढीकडे पोहोचवायचं आहे. ही जबाबदारी आज उचलून मी इथून जाते आणि काम करत राहीन. म्हणजे त्यात काय म्हणजे काय कॉर्पोरेट होत नाही आहे. आणि वारीत चालणारी माणसंच आहेत ना, ती काय आकाशातून पडत नाहीत. म्हणजे पत्रकार गडगडतात, बाकीचे काय गडगडत नाहीत, ते काय पत्रकार आकाशात पडत नाहीत. तसं वारीतली माणसं काय आकाशातून पडत नाहीत. वारीतली माणसं ही समाजाचाच प्रतिनिधी असतात. त्याच्यामुळे आणि आपल्याला सगळ्या प्रत्येक गोष्टीचं ही विक्री मूल्य म्हणजे बाजारात ठेवायची सवय झालेली आहे आणि प्रत्येकाला स्वतःलाही विकायची सवय झालेली आहे. आपण स्वतःला विक्रीसाठी मांडतो आहे. वारकरी परंपरा हेच मोडीत काढायला सांगते आणि प्रत्येकाचं निव्वळ माणूस म्हणून एक मूल्य आहे ह्याच्यासाठीचा आग्रह धरते. जर त्याचं कॉर्पोरेटीकरण वारीचं होतं आहे याचा अर्थ आम्ही संतांच्या विचारांपासून दूर जातो असं होतं. आम्हाला कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टी लागतात संतांच्या विचाराच्या शिवाय. कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींचं आणखी समर्थन लागतं. कुठले तरी लोक लागतात, कुठले तरी राजकारणी लागतात, आम्हाला कोणीतरी पोस्टर लागतात, आम्हाला कोणाची तरी मदत लागते, आर्थिक मदत लागते, आम्ही कोणावर तरी अवलंबून आहोत. ही आमचा प्रॉब्लेम आहे. आम्ही संतांच्या विचारांपासून दूर जातो आहोत. आम्हाला कुंभमेळ्यामध्ये वेगळा आखाडा हवा आहे, हा आमचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला पंढरपूर असून काशीला जावंसं वाटतंय, आम्हाला जे आम्हाला संतांनी सांगितलं त्या सगळ्यापासून आम्हाला दूर जावंसं वाटतंय, हा आमचा प्रॉब्लेम आहे. आम्ही गडबडतोय म्हणून वारीसारख्या जगात अशी कुठली परंपराच नाही आहे. इतकी मोठी परंपरा आहे. ह्या मोठ्या परंपरेचं कॉर्पोरेटीकरण म्हणजे बाजारीकरण म्हणजे दुकानदारीकरण जे होतंय त्याच्यासाठी आम्ही जबाबदार आहोत आणि आम्ही संत विचारांपासून दूर चाललेलो आहोत म्हणून हे होत आहे आणि तो सर्वसामान्य वारकरी आहे ना, तोच हे मोडून काढणार आहे. हे कोणीही कीर्तनकार, कोणीही प्रवचनकार, आमच्यासारखे अशी बाता करणारी लोक हे नाही काय करू शकत. जो सर्वसामान्य वारकरी आहे ना, त्याला माहिती आहे वारी काय आहे, त्याला माहिती आहे विठोबा काय आहे, त्याला माहिती आहे तुकोबाराय काय आहेत. तो जो आहे ना सर्वसामान्य वारकरी, तो एकदम हुशार माणूस आहे. तो ह्या सगळ्यांना दूर करून ते सगळं परत एकदा आणेल. किती याच्यापूर्वी प्रयत्न नाही झाले अशातला भाग नाही. वारीला नासवण्याचे प्रयत्न वर्षानुवर्ष होत आहेत. दुसऱ्या बाजीरावाच्या काळापासूनचा इतिहास आहे. नालायक राज्यकर्ता होता या राज्याचा, त्याच्यापासूनचे वारीला नासवण्याचे प्रयत्न होत आहेत. अजून वारी टिकून आहे. एखादा गाडगे बाबा होतो आणि ते बाकीचं सगळं उलटून जातं. तसं हा गाडगे बाबा तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे, तुकडोजी बाबा तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये आहेत, साने गुरुजी तुमच्या आमच्यांमध्ये सगळ्यांमध्ये आहेत. असे कितीतरी वारकरी संप्रदायाच्या इतिहासात तुकोबारायांच्या नंतर आत्तापर्यंतचा इतिहासच लिहिला गेला नाही. इतकी थोर मोठी माणसं झालेली आहेत. इथल्या गावागावांमधली इतकी मोठी माणसं आहेत. आत्ता सगळ्यांची एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं घेऊ नये असं होईल म्हणून या मराठवाडाच वाचवू शकतो. मराठवाड्यातलीच माणसं जाणतेपणाने हे सगळं उडवू शकतात. जिथे एक गावोगावी मुठमुठ धान्य गोळा करून सप्ताह व्हायचे, त्याचं जर आपण कॉर्पोरेटीकरण केलेलं आहे, किती लाखाचे सप्ताह होतात आणि किती लाखाचं कीर्तनकार मानधनं घेतात हे आपल्याला माहीत नाही का? मग ते सर्वसामान्य वारकरी आहे ना, असा विकला न गेलेला वारकरी हाच वारी टिकवणार आहे आणि तोच तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माऊलींची वारी टिकवणार आहे. फक्त एकच वाक्य सगळं सचिननी सांगितलेलं आहे. जे आपल्याला वारीतल्या अभंगातनं ऐकायला मिळतं, जे लोक गुणगुणतात ते त्या कृतीत आणतात का, हा मुद्दा आहे. आणि जे कृतीत आणणारी माणसं, चांगली माणसं जे बोलतील आणि कृतीत आणतील, जे नुसते बोलतील कृतीत नाही आणतील, त्यांच्याकडनं काही घडणार नाही. आणि जे कृतीत आणणारे सामान्य वारकरी, त्यांच्याकडनं सगळा बदल होईल. सगळी दांभिक माणसं ही निघून जाणार आहेत.
आणि जी परंपरा 700 वर्ष टिकली ही चांगल्या माणसांमुळे टिकली. आणि कुठलीही गोष्ट ही चांगल्या माणसांमुळे टिकते. वाईट लोक असतात प्रत्येक क्षेत्रात, त्या असतील आपण त्याच्याबद्दल सोडून द्यावं.